Recording in progress. तर बघा आता आपण केंद्र शासनाच्या योजना बघत आहेत. आता केंद्र शासनाच्या योजनांमध्ये सगळ्यात महत्वाची योजना ICDS 1975 ला आलेली. आता ICDS नावाची जी योजना आहे त्याच्या अंतर्गत CDPO नावाचा पद आहे जे आता राज्य सेवेतनं भरलं जात आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड प्रोजेक्ट ऑफिसर. तर ह्याच्यामध्ये काय केलं ICDS अंतर्गत, तर अंगणवाडी सिस्टीम जी भारतात पूर्ण पसरलेली आहे किंवा त्याचं एक नेटवर्क स्थापन झालेलं आहे ते ICDS स्कीम अंतर्गत आहे. तर 1975 ला म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी सुरू झाली होती. जागतिक बँक आणि युनिसेफ हे दोन्ही या स्कीमला मदत करतायत. तर ह्याच्या अंतर्गत ICDS अंतर्गत काही सब योजना आहेत किंवा सब स्कीम्स आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे अंगणवाडीमध्ये काय काय असतंय. आपल्याला जर डोळ्यासमोर आणलं तर बारकी पोरं आहेत ते खायला आणि शिकायला जातात. शिकायला पण छोट्या छोट्या गोष्टी शिकते तिथं, गाणे असतील, गोष्टी असतील, त्या सगळ्या तिथे चालतात. पण त्यासोबतच आरोग्याकडे पण लक्ष दिलं जातं. तर पूर्वशालेय शिक्षण जर असेल तर तिथं जे सर्व्हिस प्रोव्हायडर असतील तर ते कोण असतील, शाळेतलं शिक्षण डॉक्टर थोडीच देणार आहेत, तर तिथं अंगणवाडी कर्मचारी देणार आहेत. तुम्हाला प्रश्न विचारला तर सेवा प्रदाता आणि त्याच्या जोड्या लावाविषयी विचारले जाऊ शकतात. तर अंगणवाडी कर्मचारी असतील आणि शालेय शिक्षण, पूर्वशालेय शिक्षण 3 ते 6 वर्ष ते ऑब्विस आहे. त्याच्यानंतर पूरक पोषण आणि आहार ह्याच्यामध्ये पण डॉक्टरचा काय रोल आहे का? नाही. आता पूर्वशालेय शिक्षण गरोदर आणि स्तनदा मातांना द्यायची काही गरज नाही, प्रेग्नेंट अँड लॅक्टेटिंग मदरला. मात्र पूरक पोषणची त्यांना गरज आहे, बरोबर आहे का? तर ते लॉजिक वरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. 6 वर्षाखालील बालक, गरोदर आणि स्तनदा माता यांना पूरक पोषणाची गरज आहे. आता तुम्ही बघत असाल तर ती किटच दिली जात होती, बरोबर आहे का? किट दिली जायची, त्या किट मध्ये आहे ना सगळ्या गोष्टी होत्या. तर त्या किट मध्ये एक मिनिट थांबा. ते किट म्हणजे मध्ये तुम्ही बघितलं असेल अंगणवाडीमध्ये ना महाराष्ट्र सरकारनं सुरू केलं होतं. जसं आता आनंदाची शिधा सुरू केलं होतं तसं अंगणवाडीकडनं जे जे नोंदणी झालेली आहे, गर्भधारणेची नोंदणी केली ना तर पूर्ण किट दिली जायची प्रेग्नन्सी नंतर. त्याच्यामध्ये पावडरच्या डब्यापर्यंत सगळ्या गोष्टी असायच्या, बरोबर आहे का? तर या सगळ्या गोष्टी अंगणवाडी मार्फत राबवतोय आपण. कोण द्यायला यायचं? अंगणवाडी कर्मचारी. त्याच्यामध्ये आशा आणि अंगणवाडी कर्मचारी हे ग्रामीण विकासाचे, आरोग्य व्यवस्थेचे सगळ्यात मोठे फ्रेमवर्क मधले आधार आहेत. या आधारावर सगळ्या योजना आपण राबवतो. तर पोषण आणि आरोग्य शिक्षण मध्ये बघा अंगणवाडी कर्मचारी पण आहे, नर्स आणि वैद्यकीय अधिकारी सुद्धा आहे. आरोग्य शिक्षण मध्ये कोरोना आला, कोरोनामध्ये सुद्धा अंगणवाडी कर्मचारीकडे काम दिलं होतं. गावात येणारे जाणारे, मुंबई पुण्यावरून कोण आलं तर त्याचं क्वारंटाईन साठी त्याला पाठवायचं, हे सगळं अंगणवाडी कर्मचाऱ्याकडे होतं, बरोबर आहे का? आशा आणि अंगणवाडी कर्मचारी. त्याच्यामध्ये पोषण आणि आरोग्य शिक्षण कोणाला दिलं जाईल? आता आरोग्य शिक्षण बारक्या पोरांना थोडीच देणार आहेत, त्याला समजायला तर पाहिजे ना. त्याला नीट कपडे घालायला समजत नाही 3 ते 6 वर्षातले जे बारके पोर आहेत. तर त्यामुळं तुम्ही तुमचं लॉजिक वापरायचं. आरोग्य शिक्षण कोणाला असेल तर 15 ते 45 वयोगटातील महिला, बरोबर आहे का? तर हे लक्षात ठेवा, 15 ते 45 वर्ष वयोगटातील. आपल्याला प्रश्न विचारण्याचा स्कोप फक्त बघायचा. जर लसीकरण कोणासाठी असेल तर वॅक्सिन हे सगळ्यांना लागतं. 6 वर्षाखालील बालक, गरोदर आणि स्तनदा माता तिन्हींना पण. धनुर्वातासारखं जे इंजेक्शन आहे TT ते गरोदर मातांना सुद्धा दिलं जातं. तर अंगणवाडी कर्मचारी, नर्स पण लागतील आणि वैद्यकीय अधिकारी पण यामध्ये लागतील. त्यानंतर आरोग्य तपासणीमध्ये 6 वर्षाखालील बालक, गरोदर आणि स्तनदा माता. आपल्याकडे माहिती आहे लहान मुलं असते त्यांचे वजन करण्यापासून ते डॉक्टर येऊन सगळ्यांना लाईन मध्ये उभं करून चेक करायचं. शाळेत पण करत होतो. त्यासाठी स्कीम्स कोणते ते आपण परत बघू आरोग्य टॉपिक मध्ये, बरोबर आहे ना? त्यानंतर संदर्भित सेवा. आता हे रेफरल सर्व्हिसेस आहेत, हे थोडं वरच्या स्टेजला जात आहे. बघा तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेला आणि तुम्हाला जर जास्त त्रास होत असेल तर तो रेफर करतो. रेफर करताना तुम्हाला स्पेशलिस्टकडे जावं लागतं. तर त्याच पद्धतीने अंगणवाडीमध्ये ते आधी आपल्या लहानपणी कुष्ठरोगाचा चट्टा बघितला जायचा, त्याला असं टोचून बघितलं जायचं. त्यावेळेस होतं ना मोठ्या प्रमाणात, त्याचं आता कमी झालंय 15-20 वर्षात, पण आपण लहान असताना ते बघितलं जायचं. आणि कुठला जर जास्त आजार असेल तर त्याला रेफर केलं जायचं. मग ते स्पेशलिस्टकडे किंवा PHC, त्यानंतर कम्युनिटी हेल्थ सेंटर किंवा डिस्ट्रिक्ट हेल्थ सेंटरला त्याला रेफर केलं जायचं. तर त्यावेळेस अंगणवाडी कर्मचारीची भूमिका नाहीये. मी एवढं काय सांगतोय इथं लक्षात ठेवायचं. इथं
रेफरल सर्व्हिसेस मध्ये अंगणवाडी कर्मचारी नाही आहे, बाकी सगळीकडे अंगणवाडी कर्मचारी आहे. यासाठी फक्त सांगितलं. आता रेफरल सर्व्हिसेस कोणाला असतील तर सगळ्यांनाच, 6 वर्षाखालील बालक, गरोदर आणि स्तनदा माता. हे सोपं वाटतं एकदम, फक्त एकदा तुम्ही बघून घ्या, सोपे प्रश्न चुकायला नको. आता लाभार्थी कोण आहेत? आता आपण सहज विचार काय करतो, ICDS चे लाभार्थी कोण असतील? छोटी मुलं असतील, 0 ते 6 वर्ष. पण त्यासोबतच गरोदर आणि स्तनदा माता सुद्धा आहेत. ह्याला स्टार करून लक्षात ठेवा. गरोदर आणि स्तनदा माता म्हणजे प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग मदर्स. आता ICDS चा महत्वाचा उद्देश काय होता? तर लहान मुलांना शिकवणं वेगळी गोष्ट झाली, पण सगळ्यात महत्वाचं कुपोषण कमी करायचं. कारण बाल मृत्यू जर कमी झालं तरच आपली जी जनगणना मध्ये आपला आकडा वाढतोय, फुगतोय, तो कमी होईल. कारण बालमृत्यू कमी झालं तर मग लोक जास्त मुलं जन्माला घालणार नाहीत. आता ते आपल्याला अजून म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये भूगोलमध्ये पण बघितलं असेल, किंवा HRDच्या पहिल्या टॉपिक मध्ये सुद्धा, HRD इन इंडियामध्ये पहिलं जे आरोग्य हे धोरण होतं, लोकसंख्या धोरण होतं 76-77चं. 76ला पहिल्यांदा आलं, 77ला त्याला रिवाईज केलं. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला निर्बंध टाकले होते, कारण त्यावेळेस संजय गांधींच्या हातात सगळा कारभार होता. त्यांनी बळजबरीने सगळ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या. पण जे दुसरं आरोग्य धोरण आलं त्यावेळेस सरकारच्या लक्षात आलं की बळजबरीने आपण करू शकतो, तात्पुरता इफेक्ट दिसेल, पण लोकांचा त्याला रेजिस्टन्स असणार आहे. त्यापेक्षा आपण स्ट्रक्चरल रिफॉर्म केले पाहिजेत, बालमृत्यू आणि माता मृत्यू जर कमी केलं पाहिजे. म्हणजे लोक का करतात या गोष्टी, त्याचा विचार करा आणि त्यानंतर त्याच्यावर उपाययोजना करा, म्हणजे लोकसंख्या शाश्वत पद्धतीने कमी होईल. जसं चीननं 1 चाइल्ड पॉलिसी काढली, आता त्याला बदलावी लागली, कारण त्यांचा जो कमवता वर्ग आहे तो अचानक कमी झाला. कुठलीही गोष्ट अचानक कमी होणं चुकीचं आहे. म्हणजे एखाद्याला वजन वाढलंय तर त्याने 4-5 दिवस जेवायचं नाही असं चालणार नाही, तर ते टप्प्याटप्प्याने केलं पाहिजे. त्यामुळेच कुपोषण आणि बालमर्त्यता कमी करणे हे त्याचं महत्वाचं काम होतं. बालमर्त्यता आपल्याला वाटत नाही, म्हणजे CMR चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट आपल्याला सहज विचार केला तर अंगणवाडीचं हे ध्येय आहे का, तर अंगणवाडीच्या वेबसाईटवरच लिहिलंय, ICDSच्या वेबसाईटवरच लिहिलंय. आपण जर आपलं लॉजिक लावायला गेलो तर आपण काय करणार, बालमृत्यूचा काय संबंध आहे अंगणवाडीशी, त्यामुळे ते कट करून घेणार. कुपोषण कमी झालं तर बालमृत्यू कमी होतील, आणि बालमृत्यू कमी झाले तर लोकसंख्या पण कमी होईल. 3 ते 6 वयोगटातील बालकांना अनौपचारिक शिक्षण देणे हा तिसरा गोष्ट आहे. पहिल्यांदा कुपोषण बालमृत्यू कमी करणे, त्यानंतर मग अनौपचारिक शिक्षण आहे. आता सध्याचं जे NEP आलेले नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, आता 22 पासून लावायची होती त्यांना, आता 23-24 ला कधी लावतील माहित नाही. पण NEP आल्यानंतर आहे ना, जे शिक्षणाचं स्पेक्टर आहे तर तो वाढवून त्यांनी 3 वर्षापासून सुरू केलंय. तर त्यामुळं हे महत्वाचं असणार आहे. आता त्यामध्ये पोषण तत्त्वावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. 6 महिने ते 6 वर्षाचे जे लहान मुलं आहेत, पहिलीच्या आतली पोरं, अंगणवाडी बालवाडी जाणारे, त्यांना 500 कॅलरी पर्यंत 12 ते 15 ग्रॅम प्रथिने असणारं अन्नधान्य दिलं जातं. म्हणजे आपण लहान असताना अंडी दिले जायचे, नंतर दूध चालू झालं, नंतर मटकी बिटकी असले चालू झालं, आता सुकडी देते, तसले ते पावडर देते, बरोबर आहे का, चिक्की पण, यासारख्या गोष्टी दिल्या जातात. तर त्यानंतर अतिकुपोषित बालक, अतिकुपोषित असलं तर त्याला जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तर या सगळ्यांमध्ये जर जोड्या लावायचा प्रश्न आला तर तुम्ही काय करणार आहे, अतिकुपोषितला ऑब्वियस जास्त कॅलरीची गरज आहे, आणि त्याला प्रोटीनची सुद्धा जास्त गरज आहे. 20 ते 25 ग्रॅम प्रोटीन दिलं जाईल. सोया मिल्क सारख्या ज्या गोष्टी आहेत ते जास्त प्रोटीनचा सोर्स असणार आहेत. जर गर्भवती आणि स्तनदा माता यांना 600 कॅलरी आणि 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन दिलं जातं. हे अन्नधान्य ते अंगणवाडीतच दिलं जातं. त्यासाठी ज्या स्कीम्स आहेत पोषण वगैरे आपण ते बघूया परत. आता हे जे 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना किमान 300 दिवस एक वेळचे जेवण पुरवणे अनिवार्य आहे. सकाळी अंगणवाडी ओपन होती आणि त्यांचं काम सुरुवात होती, अंगणवाडी कर्मचारीचे मोठं पातेलं शिजवायला ठेवायचं, ते खिचडी असेल काय असेल ते सगळं सुरुवात त्यापासूनच होते. म्हणजे 300 दिवस किमान एक वेळचं अन्न, किमान 300 दिवस किमान एक वेळचं, हे लक्षात असू द्या. त्यासोबतच आहार आरोग्य सेवा तर आहेच, त्यासोबतच आकस्मिक सेवा हे महत्वाचं आहे. कोरोना सारख्या वेळेस ICDS अंतर्गत जे कर्मचारी आहेत त्यांनी इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये सुद्धा महत्वाची भूमिका बजावली होती.
तर ते पण लक्षात ठेवा. त्यानंतर आता पुढे जाऊया आपण. सक्षम अंगणवाडी पोषण 2.0. एकच मिनिट थांबा, फक्त याला स्क्रीन मोठी करतोय मी. हम्म. तर बघा, जी आधी जी ICDS होती त्याच्यामध्ये थोडा बदल करून आहे ना एक अम्ब्रेला स्कीम आणलेली आहे. तर अम्ब्रेला स्कीम काय असते, तर त्याच्या अंतर्गत सगळ्या योजना एकत्रित करायच्या आणि टाकून द्यायच्या. कारण सगळ्या योजना राबवणं त्याचं सुसूत्रता आणणं सोपं जातं. कारण वेगवेगळ्या स्कीम्स असतात, त्यांचे उद्देश एकच असतात आणि त्याला फंड पण वेगवेगळं जातं. मात्र त्याच्यामध्ये सुसूत्रता नसल्यामुळे त्याचं इफेक्टिव्हनेस आहे ते कमी होतो. त्यामुळे अम्ब्रेला स्कीम आणली 2021-22च्या बजेटमध्ये, ती जाहीर करण्यात आली होती. तर त्याच्यामध्ये काय केलंय, ICDS त्यामध्ये टाकली, पोषण 2.0 जी नुकतीच 2018 आलेली होती ती पण त्यामध्ये टाकली. सबला योजना सुद्धा त्यामध्ये ऍड केली. आता ही सबला योजना किशोरी मुलींसाठी, अडोलसंट गर्लसाठी महत्वाची होती. आणि नॅशनल क्रॅच स्कीम ही 2017ची पाळणाघर, डे केअर पाळणाघर. आता हे शहरातल्या लोकांना त्या गोष्टी माहिती आहेत. आपल्याकडे कसं असतं, कुठं बाहेर चाललं की बारक्या पोराला शेजाऱ्याकडे देऊन जातं, बरोबर आहे का. पण शहरामध्ये शेजारी असं काय कन्सेप्ट नसल्यामुळं तिथं डे केअर सेंटर किंवा क्रेचे सेंटर असतं. मग जे जास्त गरीब आहेत त्यांना त्या गोष्टी परवडत नाहीत. पुण्यामध्ये बरेच आहेत, त्यामध्ये पेटात जास्त आहेत. तर या सगळ्या गोष्टी सरकारच राबवतं. ती राजीव गांधीच्या नावानं होती. राजीव गांधीचं नाव काढलं भाजप सरकार आल्यानंतर आणि त्याला राष्ट्रीय किंवा PM असं नाव दिलं जातं. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना आता हे 2021 मध्ये झालेले. त्याची तारीख लक्षात असू द्या, म्हणजे वर्ष तर किमान लक्षात ठेवा. तारीख एवढी गरजेच नाही. 2021ला पोषण शक्ती निर्माण योजना आली होती. आणि आधीची जी आहे ती सक्षम अंगणवाडी ही सुद्धा 21च्या बजेटमध्येच लॉन्च झाली होती, 21-22 मध्ये. आता पोषण शक्ती निर्माण योजना जी आहे ती MDM सारखी आहे, MDMच्या जागी येणार आहे. शासकीय आणि सरकारी अनुदानित शाळेमध्ये शिकणाऱ्या, आता ह्याच्यामध्ये शासकीय तर ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये तर असणारच आहे. मात्र गव्हर्नमेंट एडेड आपल्या बघा गावाकडच्या शाळा प्रायव्हेट असतात किंवा रयत सारख्या, रयतची संस्था मोठी आहे म्हणजे गव्हर्नमेंट एडेड आहे. त्यामुळं जे भात आहे दुपारचा भात तो इथल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये दिला जात नाही. ते खिचडी खाणार पण नाहीत तिथली पोरं. पण शाळेतली पोरं आपण कागदात घेऊन खायचो, पुस्तकाची पोह्याची पानं फाडून त्या पानावर ते भात असायचा. तर हा कोणासाठी आहे, तर सरकारी अनुदानितसाठी आहे, प्रायव्हेटसाठी नाही. इथं लिहा प्रायव्हेट नाही, किंवा तुम्हाला तिथं ऑप्शन मध्ये दिलं जाऊ शकतो, किंवा असं सहज जनरल स्टेटमेंट करतील की सर्व शाळांमध्ये माध्यान्ह भोजन कार्यक्रमाअंतर्गत किंवा पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये किंवा माध्यमिक शाळांमध्ये पोषण आहार दिला जातो. तर ते चुकीचं आहे, सर्व मध्ये नाही, ते शासकीय आणि सरकारी अनुदानित आहे. म्हणजे जे चुकणारे प्रश्न आहेत ते असेच आहेत. त्यामुळे मायनोट लेवलवर फक्त लक्ष द्या काय सांगितलंय तिथं. आता ही जी योजना आहे ती कोणासाठी असेल, MDM सारखी जी योजना असेल किंवा ही पोषणासाठी योजना आहे, कुपोषण निर्मूलन त्यामध्ये असणारच आहे. आता जवळपास 11.8 कोटी मुलांपर्यंत ही योजना पोहोचणार आहे. आणि यावरचा जो होणारा खर्च आहे तो केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचा आहे, दोघांचा अधिकार आहे तो. आणि नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट त्याच्यामध्ये मिड डे मील सुद्धा आणलेला आहे. ICDS अंतर्गत जे अन्न दिलं जातं ते आता कायदेशीर हक्क झालेला आहे. आधी फक्त ती स्कीम होती, स्कीमसाठी लाभार्थी मागणी करू शकत नाही, मला तीच गोष्टी भेटली पाहिजेत. किंवा इंदिरा गांधी आवास योजना आहे, आता ती PM आवास योजना झाली, इंदिरा गांधीचं नाव काढून टाकले. तर ते PM आवास योजनेत तुम्हाला जर घर भेटलं नाही तर तुम्ही जाऊन सरकार विरुद्ध दावा ठोकू शकत नाही कोर्टात की मला घर द्या. पण तुम्हाला अन्न नाही भेटलं तर आता ते कायदेशीर अधिकार आहे, तर तुम्ही त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू शकताय.
तर योजनेचे फायदे काय तर प्राथमिक वर्गातील शाळांमध्ये पोषण आहार दिला जाईल. प्राथमिक वर्ग कितीपर्यंत असणार आहे? पहिली ते 8वी पर्यंत. लक्षात ठेवा आपल्या शाळेत 4थी पर्यंत असते बऱ्याच वेळा प्राथमिक शाळा गावात छोट्या, त्यामुळे तुम्ही 4थी लिहू शकताय तिथं. प्राथमिकची जी डेफिनेशन आहे ती 8वी पर्यंत आहे, 14 वर्षापर्यंत. बरोबर आहे ना? 14 वर्षापर्यंत आपले सगळे अधिकार दिले ते प्राथमिक वर्ष येते 8वी पर्यंत, लक्षात ठेवा. नंतर मध्यान्ह भोजन योजनेद्वारे मुलांना अन्न पुरवले जाते. आता ही योजना प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजनेत समाविष्ट करण्यात आली. परत आता ही नंतर आली ते परत प्रधानमंत्री शक्ती निर्माण मध्ये परत समाविष्ट केली. आता ह्याच्यामध्ये लिहिलंय त्यांनी फक्त अन्न देण्याच्या ऐवजी पोषक आहार दिला जाईल, म्हणजे फक्त त्यांना भात देण्याच्या ऐवजी त्या भातामध्ये संतुलित आहार असेल. पोषक आहार म्हणजे बॅलन्स डाएट आणि जेवणात काय फरक आहे तर बॅलन्स डाएट मध्ये सगळे जीवनसत्व वगैरे असतात, तर ते त्यामध्ये त्यांनी सांगितलंय. आता हे फायदा किती होईल ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. 11.2 कोटी सरकारी आणि 11.8 कोटी अनुदान शाळातील मुलांना, म्हणजे दोन्हीचं जर बेरीज केली आपण तर हे 12 आणि 11 किती होत आहे? 23 कोटी मुलांना फायदा होणार आहे. 23 कोटी बालकांना याचा फायदा होणार आहे. सुरुवातीला 5 वर्षासाठी लॉन्च केले ते दरवर्षी परत वाढवत जातीलच ते. आता जो खर्च आहे तो डोंगराळ राज्यामध्ये 90% खर्च केंद्र सरकार आणि 10% राज्य सरकार करणार आहे. इतर ठिकाणी मग 60-40 असतो खर्च तो. आता बाल संरक्षणासाठी योजना आणि काही प्रयत्न आहेत. आता यात सगळ्यात महत्वाची योजना आहे इंटिग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम. ह्याच्यावर गेल्या वर्षी प्रश्न आला होता, 21 ला प्रश्न आला होता. तर ह्याची सुरुवात 2009 ला झालेली आहे, ICPS. आता इंटिग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन ह्याच्या नावानुसारच कळतं आपल्याला, सगळ्या संरक्षण करणाऱ्या योजना ह्याच्यामध्ये त्यांनी एकत्रित करून टाकले असतील. तर पूर्णतः केंद्र सरकारद्वारे निधी प्राप्त आहे आणि सर्वसमावेशक योजना आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय येणार आहे? ज्युनियल जस्टिसचा संबंध येईल त्याच्या अंतर्गत, किंवा पॉस्को मध्ये जे पीडित आहेत आणि गुन्हा केलेले आहेत. कायदेशीर संघर्षरत मध्ये काय येत आहे तर पीडित पण येतील ज्याचा कायदेशीर संबंध आलाय, ज्याच्यावर गुन्हा झालाय तो पण, आणि एखादा लहान मुलगा असेल त्यानं गुन्हा केला असेल तर तो पण ह्याच्यामध्ये येईल. ICPS अंतर्गत हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी खोया पाया पोर्टल, म्हणजे हरवले सापडले विभाग कसं असतंय तसं हे खोया पाया पोर्टल आहे. हे माहिती म्हणजे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यासोबतच महिला आणि बाल विकास मंत्रालय यांच्या मार्फत हे राबवलं जात आहे. चालेल. त्यानंतर ट्रॅक चाइल्ड पोर्टल हे सुद्धा महिला बाल विकास मंत्रालय भारत सरकार. आता खालचे महत्वाचे ह्याचे जोड्या लावायला सर विचारले जाऊ शकतात. ऑपरेशन मिलाप दिल्ली पोलिसनं सुरू केले, स्माईल गाझियाबाद पोलिसनं सुरू केले आणि मुस्कान रेल्वे पोलीस. लक्षात ठेवा, मिलाप दिल्ली, स्माईल गाझियाबाद पोलीस आणि ऑपरेशन मुस्कान रेल्वे पोलीस. अजून काय त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट्स आहेत त्याच्यावर मी परत ऍड केलेले आहेत, ज्या बुस्टर नोट्स आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे मी अजून, ते परत बघू आपण. आता बघा, चाइल्ड लेबर आणि चाइल्ड ट्रॅफिकिंग ही महत्वाची समस्या आहे, तुम्हाला सांगितलं मी आधीच. तर चाइल्ड लेबरसाठी एक पॉलिसी आली होती 1987 मध्ये. आता हे लक्षात कसं ठेवायचं, 86 ला कायदा, 87 ला धोरण, 88 ला प्रोजेक्ट NCLP. आता हे NCLP जे राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प, ह्याच्यावर 2021 ला हे जे खालचे उद्देश दिलेले आहेत ते एक एक लाईन मध्ये देऊन ह्याच्यावर प्रश्न विचारला होता. हे चारही गोष्टी कुठून कॉपी पेस्ट केल्या मी? वेबसाईटवरनं. बरोबर आहे का? कारण HRDचं पुस्तकाचं कोणी लेखक असू शकत नाही, कॉपी पेस्टच करू शकते सगळेजण, कारण योजना कोण तयार करणार आहे? सचिव तयार करते किंवा मंत्रालय तयार करते, ते योग्य पद्धतीने उचलून फक्त तिथं टाकलेलं आहे. तर बालश्रम धोरण 1987 ला आलं होतं. आपल्याला आपल्या परीक्षेसाठी महत्वाचं काय तर गुरुपाद स्वामी समिती, या समितीने 1979 ला शिफारसी केल्या होत्या बाल कामगाराविषयी. त्या बाल कामगाराविषयी शिफारसीचा विचार घेऊन हे धोरण सुरू केलं. त्याच्यामध्ये धोकादायक उद्योग आणि प्रक्रियामध्ये जे बालक आहेत त्यांना तर सोडवताय तुम्ही. आता बघा, UP, बिहार आणि पश्चिम बंगाल हे राज्यातले जे लहान मुलं आहेत ते जास्त करून या क्षेत्रात येत आहेत. पण त्या लहान मुलांना जर सोडवलं तर किमान ते काम करत तिथं खातपीत तर होते, त्यांना खायला प्यायला तर भेटत होतं. आता ह्यांना सांभाळणार कोण? मग त्या गोष्टी सोडवण्यासाठी गुरुपाद समितीने सांगितलं होतं की सरकारने त्यांची व्यवस्था केली पाहिजे.
आणि त्यासाठी मग ही पॉलिसी आली. या पॉलिसीमध्ये पूर्ण काय काय करायचं फ्रेमवर्क दिलेला असतो. त्यामध्ये त्यांचं पुनर्वसन करा. पुनर्वसन करण्यासाठी मग पूर्ण प्रोजेक्ट आणलं आणि धोरणानं सांगितलं असं करा. पण ते करण्यासाठी काहीतरी पाहिजे ना, त्याला रचना पाहिजे, सिस्टीम पाहिजे. तर त्यासाठी पुढे NCLP आणली. ह्याचा क्रोनॉलॉजी लक्षात राहू द्या. त्याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. 1986चा कायदा आहे, 87चं धोरण आहे आणि 88ला प्रकल्प आहे. आता बालमजुरी प्रतिबंध करणारे सेपरेट कायदे, असं नाही की 86लाच फक्त ती बालमजुरी विरोधात कायदा आला, त्याच्या आधी काहीच नव्हतं. तर त्याच्या आधी सुद्धा फॅक्टरी ऍक्ट होते. मग तुम्ही जुने ऍक्ट पण बघा, ते 81 91चे सुद्धा इंग्रजाच्या काळातले पण, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या तरतुदी होत्या. बरोबर आहे का? इंग्रजांनी एक सिस्टीम आणली होती आपल्याकडे. तर फॅक्टरीज ऍक्ट 1948, मग त्याच्यामध्ये तर लिस्ट दिली डायरेक्ट, ह्याच्यामध्ये बालकामगारांना ठेवता येणार नाही. त्यानंतर माइन्स ऍक्ट 1952, हे माइन्स ऍक्ट लक्षात ठेवा, जोड्या लावायला विचारलं जाऊ शकते. कारण आपल्याला कामगार संरक्षण किंवा कामगार विकास हा वेगळा टॉपिक आहे, त्यामुळे माइन्स ऍक्ट लक्षात असणं गरजेचं आहे. जे ऍक्ट 2000 आहे, त्यानंतर जे ऍक्ट सुधारणा करून आता नवीन 2015चा पण आलाय, त्याच्यामध्ये पण 2021ला सुधारणा केलेली. नंतर मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स ऍक्ट 1961 आणि द राईट टू एज्युकेशन RT ऍक्ट 2009. ह्याच्यावर 2-3 वेळा एकच प्रश्न आला, लागू कधी झाला? 1 एप्रिल 2010. बऱ्याच जणांनी 2009 लिहून आले तिथं, लागू पुढच्या वर्षी झाला. तो आता हा जो NCLP आहे, ह्याचे जे खालचे उद्देश आहेत ह्याच्यावर विधान दिले होते आणि आयोगाने चुकवला होता तो प्रश्न. पेपर सेटरची सिली मिस्टेक झाली होती, त्यामुळे हॅश करावा लागला प्रश्न. त्याच्यामध्ये बघा, पुनर्वसन करण्याकरता जो प्रकल्प आहे तो श्रम आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलाय, हे लक्षात ठेवा. आता इथं लेबरचं मेन काम आहे, तर ते श्रम आणि रोजगार मंत्रालय असेल ना, बरोबर आहे का? हे महिला आणि बालविकास मंत्रालयाअंतर्गत येत नाही, हे एवढं फक्त लक्षात ठेवा. आता कारण तुम्ही वाचताना कुठल्या टॉपिक मध्ये वाचला असणार आहे, बालविकास, तुमच्या डोक्यात असेल महिला बालविकास मंत्रालयाअंतर्गत आहे, पण सगळं असं नसतंय. तर श्रम आणि रोजगार मंत्रालय, कारण सगळ्यात जास्त कुणाशी रिलेटेड आहे? लेबर मिनिस्ट्रीशी. त्यानंतर या प्रकल्पामध्ये प्रक्रिया आणि उद्योगातून जे सोडवणूक केलेले बालक, म्हणजे सुरुवातीला काय करायचं, त्यांना सोडवायचं तिथून, त्यानंतर त्यांचं पुनर्वसन करायचं आणि त्यासाठी त्यांना औपचारिक आणि व्यावसायिक शिक्षण देण्याची तरतूद करायची. आता इथं अनौपचारिक सांगतील, अनौपचारिकचा काही फायदा नाही, बरोबर आहे का? जर समजा तुम्हाला आहे ना टायपिंग करायला येते, पण तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट नाही, तर तुम्ही त्या टॅक्स असिस्टंटला फॉर्म भरू शकता का? एखाद्याला नाही येत पण त्याकडे सर्टिफिकेट आहे, तरी तो फॉर्म भरतोय. मग आता ती टेस्ट वगैरे त्यासाठी चालू केली, म्हणजे औपचारिक शिक्षणच द्यावं लागेल त्याला. कारण अनौपचारिक शिक्षण दिलं तर परत तो इलिजिबल नाहीये कुठं काम करायला, त्यामुळे त्याला सक्षम बनवलं जाते. औपचारिक आणि व्यावसायिक शिक्षण दिलं जाते. औपचारिक शिक्षण देण्याकरता राष्ट्रीय बालकामगार शाळांची स्थापना केली, म्हणजे स्पेशल शाळा स्थापन केलेल्या आहेत. त्यासोबतच त्यांना 400 रुपये भत्ता दिला जातो आणि माध्यान्ह भोजन आहार योजना सुद्धा राबवल्या जातात. आपलं पुस्तक यायचं आल्यानंतर हा प्रश्न आला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की भत्ता दिला जातो, ते चुकीचं ठेवलं होतं आयोगाने आणि परत ते कॅन्सल करावं लागलं ऑप्शन नसल्यामुळं. 22ला प्रश्न आला होता. त्यानंतर बघा पेन्सिल पोर्टल. आता पेन्सिल पोर्टल नावावरून तुम्हाला काय वाटेल, शिक्षणाविषयी काय तर असेल, पण हे चाइल्ड लेबर साठी. त्याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, प्लॅटफॉर्म फॉर इफेक्टिव्ह एन्फोर्समेंट फॉर नो चाइल्ड लेबर, ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. म्हणजे बघा, हे जे सगळ्या योजना आहेत ना, ते एकाच पानावर सापडतात वेबसाईटवर. पेपर सेटरनं वेबसाईट उघडली, त्याला जे काय दिसतंय ते ना उतरून काढलं आणि त्याच्यावर प्रश्न विचारून टाकले. तर पेन्सिल पोर्टल सुद्धा प्रश्न आला होता, प्लॅटफॉर्म फॉर इफेक्टिव्ह एन्फोर्समेंट फॉर नो चाइल्ड लेबर. पेन्सिलचा लॉंग फॉर्म असा आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलं जाईल, 2017ला सुरू झालं हे पोर्टल. बालकामगाराचा शोध घ्यायचा आणि त्याचं पुनर्वसन करायचं आणि त्यासाठी त्याच्या तक्रार योजना आहेत. मग आता बघा, तक्रार करणारे कोण आहेत? सामाजिक कार्यकर्ते NGO आहेत. ऍक्शन घेणारे कोण आहेत? पोलीस आहेत. आणि हे सगळं त्यांना पुनर्वसन करणारे कोण आहे? NCLP आहे. तर या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करायचं काम हे पेन्सिल पोर्टल अंतर्गत केलं जाईल. सगळ्यांना एकत्रित आणलं जाणार आहे. आता हे बोर होणार आहे का? ह्याच्यामध्ये मी काही इंटरेस्टिंग सांगू शकत नाही. ज्या काही गोष्टी आहेत त्याच तुम्हाला सांगाव्या लागतील. त्यामुळे फक्त लक्ष द्या, थोडंफार मध्ये झोप येईल किंवा लक्ष इकडे तिकडे हलेल, पण आता ह्याच्यामध्ये जोक वगैरे करत बसलो मी तर अजून जास्त टाइम जाईल. आपल्याला लवकर लवकर
संपवायचं आहे. तर बघा, पीएम केअर फॉर चिल्ड्रन स्कीम सुरुवात झाली होती याची 29 मे 2021. आता कोरोनाच्या काळात ही महत्वाची स्कीम आली होती, कारण कोरोनामध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला आणि त्यामध्ये ज्यांचे पालकांचा मृत्यू झालाय त्या अनाथ बालकांना मदत करण्यासाठी ही स्कीम आली होती. आता यासाठी 23 वर्ष महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये फक्त होईपर्यंतच्या ऐवजी पुढे झाल्यानंतर 18 वर्ष ते 23 वर्षापर्यंत थोडी करेक्शन करून घ्या. कारण बरेच न्यूज मध्ये थोडं चुकीचं आलं होतं, त्यामुळे आपण हे कॉपी पेस्ट केलं होतं. पण आता वेबसाईट मध्ये त्याचं डिटेल आलेले आहेत सगळ्या. 18 वर्ष ते 23 वर्षापर्यंत भत्ता दिला जाणार आहे. यासाठी कॉर्पस फंड जे असणार आहे ते 10 लाखाचा निधी तो बालकाच्या नावावर ठेवला जाईल. जर समजा त्याचे आई वडील वारले असतील कोरोनामध्ये तर त्याच्या नावावर 10 लाखाचा निधी ठेवला जाईल आणि तो त्याचा शिक्षणाचा खर्च तर सरकारच बघणार आहे. पण 18 वर्षानंतर त्याला कॉलेजच्या शिक्षणासाठी छात्रवृत्ती किंवा स्कॉलरशिप दिली जाईल 18 ते 23 वर्षादरम्यान. आणि 23 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या नावावरचा निधी एक रकमी त्याला दिला जाईल. समजतंय. 23 वर्ष महत्वाचं आहे. ऑड आकडा किंवा ऑड वर्ष ठेवलेलं आहे. आणि ऑड वर्ष ठेवण्याचं कारण काय, तर साधारण तो 18 वर्षानंतर कॉलेजचं शिक्षण घेईल. त्यानंतर 4 वर्षात ते इंजिनिअरिंग करतात 50% पोरं, त्यामुळे त्यांनी 4 वर्ष पकडले. 22 वर्षापर्यंत त्याची इंजिनिअरिंग किंवा काहीतर ग्रॅज्युएशन पूर्ण होईल आणि 23 वर्षात त्याला ते कॉर्पस निधीमधले पैसे दिले जातील. कारण इंजिनिअरिंग वाल्यांना जॉब मिळत नाही, तो स्वतःचा काय तर बिझनेस चालू करेल. तर हे 10 लाखाचा कॉर्पस निधी दिलेला आहे. 23 वर्ष लक्षात राहिलं. आता महाराष्ट्र सरकारची पण सेम योजना आहे अशीच, ते पुढे बघूया आपण. त्याच्या आधी राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण अभियान ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. 2005 ला सुरू झालेला आहे. आता राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण अभियान, आता माता बाल आरोग्य आणि पोषण या 3 गोष्टी एकत्रित आणलेल्या आहेत. आता हे जे लाभार्थी आहेत ते बालक आहे. बालक कधी गर्भधारणेपासून 9 महिने आणि जन्मानंतर 2 वर्ष, म्हणजे आधीचे 9 महिने आणि नंतरचे 365 अधिक 365 साधारण ते 700 आणि गर्भात असणारे 300 असे टोटल 1000 दिवसाचा प्रोग्राम आहे. 1000 दिवसापर्यंत ही मदत दिली जाणार आहे. हे लक्षात ठेवा. जन्माच्या आधी, आईच्या पोटात असताना आणि जन्मल्यानंतर असे टोटल 1000 दिवस. 1000 दिवस महत्वाचे आहे आपल्यासाठी. 1000 दिवसासाठी ही योजना काम करते. त्यात बाळकाची काळजी घेणे, त्याचं पोषण करणे आणि लसीकरणापासून ते न्यूट्रिशन पर्यंत, वॅक्सिन ते न्यूट्रिशन सगळ्या गोष्टी यामध्ये केले जाणार आहेत. आणि त्यासाठी कोऑर्डिनेशन केलं जाईल, कारण लस देणारा विभाग वेगळा आहे, पोषण देणारा विभाग वेगळा आहे. ते सगळ्यामध्ये कोऑर्डिनेशन राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण योजना ह्याचे वर्ष लक्षात ठेवा. वर्षावर प्रश्न आलेला 2005 आता पीएम केअर योजना जी चिल्ड्रन केअर योजना जशी होती तशी महाराष्ट्रात मुख्यमंत्री वात्सल्य योजना आली होती 2 ऑगस्ट 2021 ला. आता त्यावेळेस कसं होतं, केंद्र सरकारने योजना आणली असती तर इकडे महाविकास आघाडी सरकार होतं, ह्यांनी स्वतःची योजना आणली. जर दोन्ही सारखं सरकार असतील तर त्यामध्येच कोऑर्डिनेशन करून त्यांनी ती योजना राबवली असते. मग राज्याने पण वेगळी योजना आणली. कोरोना काळात आई वडील किंवा घरातील जी कमवता व्यक्ती, आता एखाद्याचे आई वडील आधीच वारले असतील आणि त्याचा काका त्याला सांभाळत असेल आणि त्याचा त्यामध्ये मृत्यू झाला असेल तर त्याला सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. त्याच्या अंतर्गत लाभार्थी बालकांना दरमहा 3000 रुपयाचे वित्तीय सहाय्य दिले जाणार आहे. तर ह्याच्यामध्ये वेगळी तरतूद आहे, स्टार करून लक्षात ठेवा. पीएम चिल्ड्रन केअर जी योजना होती त्याच्यामध्ये 18 ते 23 वर्षापर्यंत छात्रवृत्ती होती किंवा फेलोशिप होती. ह्याच्यामध्ये दरमहा 3000 रुपये दिले जाईल. दोन्ही पालक गमावलेल्या बालकाच्या नावे 5 लाख रुपयाची मुदत ठेवली जाणार आहे. तिथं कॉर्पस फंड 18 वर्षानंतर 10 लाखाचा ठेवला जाणार होता, इथं 5 लाख. शिक्षण आणि अत्यावश्यक गरजाची पूर्तता योजनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्याचं शिक्षण असेल किंवा त्याला काय अत्यावश्यक गरजा काय लागत असतील तर त्या सगळ्या गोष्टीचा खर्च योजनेअंतर्गत केलं जाणार आहे. 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या बालकाच्या नाव असणारी रक्कम व्याजसहित दिली जाणार आहे. इथं काय 21 वर्ष, यांनी काय विचार केला नाही इंजिनिअरिंगचा, यांनी 21 वर्षाचा विचार करून देऊन टाकलाय.
दोन्ही लक्षात ठेवा. पीएम चिल्ड्रन्स केअर फंड मध्ये सुद्धा डेव्हलपमेंट झालेली आहे या बजेटमध्ये. ते जी माहिती आहे मी तुम्हाला बुस्टर मध्ये देतोय. आता सगळं जास्त कन्फ्युजन होईल. एकदा तुमच्या डोक्यात येऊ द्या सगळ्या गोष्टी, त्यानंतर आपण व्हॅल्यू ऍडिशन पण करूया. हा, त्यानंतर पुढे बघा. हा, आता दोन योजना जर असल्या केंद्राच्या आणि राज्याच्या, तर दोन्ही योजना घेता येऊ शकतात. त्याच्यामध्ये फक्त नसावं की ती घेता येत नाही. आता समजा आपल्या इकडे श्रावणबाळ योजना आहे आणि तिकडे निराधार योजना आहे इंदिरा गांधी, तर दोन्हीचे बेनिफिट ऍडिशन करून भेटतात त्याला. त्यामुळं हा, कॉर्पस फंड जो असतो ना, तो पूर्ण व्याजासहित मिळतो, हे लक्षात ठेवा. कॉर्पस फंड असेल किंवा त्याच्या नावावर ठेवलं असेल, तो व्याजासहितच मिळतो. एकत्रितपणे जेवढं व्याज होईल त्या व्याजासहित दिला जातो. आता पुढे अजून महिलांविषयी काही योजना आहेत, किंवा ऍसिड अटॅक मध्ये जे बळी ठरलेत, मनोधैर्य योजना, त्या मनोधैर्य योजनेमध्ये सुद्धा ते पैसे त्याच्या अकाउंटवर टाकले जातात आणि काही वर्षानंतर ते दिले जातात. एकदम दिल्यानंतर ते सगळे खर्च करून टाकतील. त्यामुळे ते टप्प्याने भेटतात त्यांना. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर एक सगळ्यात महत्वाची एक संस्था आहे युनिसेफ. युनिसेफची स्थापना 1946 ला झाली होती. कारण मी तुम्हाला सांगितलं की युद्धामध्ये सगळ्यात जास्त वल्नरेबल असणारा घटक आहे बालक आणि महिला. तर त्यासाठी बालकात जे सापडलेले युद्धात जे सापडलेले बालक आहेत, त्या बालकांसाठी 1946 मध्ये युनायटेड नेशनचे चिल्ड्रन फंड, इमर्जन्सी फंड होता हा. इमर्जन्सी हे नावच युद्धात तात्कालिक मदत देण्यासाठी सुरू केला होता. मात्र युनिसेफचं काम चांगलं असल्यामुळं त्याचे कंटिन्यू अस्तित्व ठेवण्यात आलं. त्याचं मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क मध्ये, हे लक्षात ठेवा. त्याचं ब्रीद आहे फॉर एव्हरी चाइल्ड. ब्रीद वर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता अजून एक लक्षात ठेवा, ह्याची जी पेरेंट ऑर्गनायझेशन आहे ती जर युनायटेड नेशन असली तरी युनायटेड नेशनचं जे इकोसोक आहे, इकोसोक अंतर्गत ही काम करते. ह्याचं ब्रीद आहे फॉर एव्हरी चाइल्ड. अध्यक्ष कोण आहेत? कॅथरीन रसेल. अध्यक्षापर्यंत प्रश्न जाणार नाही, पण सहज वाचून ठेवा. आता ह्याला पुरस्कार कधी भेटला? 1965 ला. हे कसं लक्षात ठेवायचं? तर आपल्याला 47 ला स्वातंत्र्य भेटलंय आणि 18 वर्षानंतर बरोबर यांना नोबेल पुरस्कार भेटलाय. बालकासाठी आहे ना, आणि आपल्या इकडे 18 वर्षापर्यंत बालक आहे. ह्याचा काही संबंध नाही तसा डायरेक्ट, पण लक्षात ठेवण्यासाठी. भारताच्या अस्तित्वानंतर 18 वर्ष त्याला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, स्वातंत्र्याच्या 18 वर्षानंतर. हे लक्षात ठेवा, ठेवण्यासाठी ट्रिक लिहा तिथं काय तर. नोबेल पुरस्कारावर प्रश्न येणार. युनिसेफ वर जर मल्टीलाइनर प्रश्न आला तर एक विधान 100% नोबेल पुरस्कारावर असणार आहे. आता युनिसेफचं काम काय असणार आहे? तर त्या देशाच्या शासनाच्या सहकार्याने आरोग्य संरक्षण सक्षम करण्याचे कार्यक्रम राबवते. उदाहरणार्थ ICDS. समजतंय? आता युनिसेफचं मॅन्डेट काय, ह्याच्यावर प्रश्न आला होता. तर युनिसेफचं मॅन्डेट युनिसेफच्या वेबसाईटवरच दिलंय. बालकाचं आरोग्य, स्तनदा, गर्भवती मातांचं आरोग्य, मूलभूत शिक्षण, लसीकरण, लिंग समानता, HIV बाधित बालक माता. आता हे सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला वेगळं काय हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. किशोरवयीन बालक, बालविकास क्षेत्रातील संशोधन, हे तुम्ही काही कट करणार नाही, युनिसेफ मध्ये असणार आहे. वेगळं काय असेल तरच लक्षात ठेवायचंय. स्तनदा आणि गर्भवती मातांचं आरोग्य, ह्याला स्टार करून लक्षात ठेवा. लॅक्टेटिंग मदर आणि प्रेग्नंट जे माता आहेत त्यांचा डायरेक्ट परिणाम हा बालकावर होतोच, त्यामुळे ते पण आहेत. बालविकास क्षेत्रातील संशोधन आणि CRCच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी. नोडल एजन्सी म्हणजे काय, तर सगळं ह्यांनीच बघायचं, तर ते करतायत. आता बघा, NCPCR, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, त्याला आपण राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग म्हणतो. याची स्थापना 5 मार्च 2007 ला झाली. ह्याचा कायदा 2005 ला आला होता, मात्र 2 वर्षानंतर याची स्थापना झाली होती. 2005 चा कायदा आहे आणि 2007 ला स्थापना आहे. मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्लीला. आता ह्याचे अध्यक्ष आणि जे 6 सदस्य आहेत त्यापैकी 2 महिला असल्या पाहिजेत, हे लक्षात ठेवा. 6 सदस्य आहेत त्यापैकी 2 महिला असल्या पाहिजेत, हे कंपल्सरी आहे. त्यांची नियुक्ती कोणाकडे होणार आहे? तर हे वैधानिक आहे, ह्याला कंसातल्या वैधानिक, घटनात्मक नाही. जे कायद्यानुसार असतात ते स्टॅट्युटरी असतात. इंग्लिशमध्ये त्याला स्टॅट्युटरी म्हणतात.
2005च्या कायद्यानुसार आहे. केंद्र शासनामार्फत त्याची नियुक्ती केली जाते. त्याचा जो कार्यकाळ आहे तो 3 वर्ष. आता ज्या जवळपास सगळ्या संस्था आहेत त्यांचा 3 वर्ष कार्यकाळ आहे. जो आपला मानव हक्क संरक्षण आयोग होता त्याचं 5 वर्ष होतं, पण त्याच्यात पण आता सुधारणा करून 19ला काय केलं, आता 3 वर्ष केलेलं आहे. जे कार्यकाळ आहे तो सुद्धा 3 वर्ष आता करण्यात आलेला आहे. 5च्या ठिकाणी 370 आहे. तिथं माझे न्यायमूर्ती आहेत ना, त्यामुळे 370 आहे. न्यायमूर्ती रिटायरच होतात सुप्रीम कोर्टात 65 वर्षात, त्यामुळे तिथं 370 आहे. कारण बघा तिथं जस्टिस आहेत सदस्य किंवा अध्यक्ष, त्यामुळे तिथं तसं वयोमर्यादा ठेवलेलं आहे. इथं काय न्यायमूर्ती नाहीत, त्यामुळे अध्यक्ष 65 वर्षापर्यंत आहेत आणि सदस्य 60 वर्षापर्यंत. दोघांना वेगवेगळी वयोमर्यादा आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. व्यवस्थित दिसतं ना? आता बघा अध्यक्षाविषयी आहे ना, सुरुवातीपासून प्रश्न विचारले जातात. तर शांत सिन्हा हे पहिले अध्यक्ष होते. तर पहिले अध्यक्ष खूप महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचं. बाकीचे पण बघून घ्या, क्रमवारी पण विचारली जाते कधी कधी. कुशल सिंग, स्तुतीनारायण कक्कर आणि प्रियंका नुनगोयता यांची पुनर्नियुक्ती झाली. ह्याच्यात काय सांगितलं की वयोमर्यादा असेल तर पुनर्नियुक्ती होऊ शकते. तर ह्यांची पुनर्नियुक्ती झाली हे लिहून घ्या. आता काम काय असणार आहे, हे सगळं बोलबच्चन आहे. बाल हक्काच्या उल्लंघनासाठी तक्रारीची चौकशी करणे, त्यांच्या योजना राबवणे, राबवणे नाही शिफारस करणे. अंमलबजावणीचा अधिकार कोणत्याही आयोगाला नाही आहे, त्यांच्याकडे फक्त शिफारसीचा अधिकार आहे. राबवणे असं दिलं असेल तर त्याला कट करू शकता तुम्ही. त्यानंतर CRC विषयी आपले जे कायदे ते सुसंगत आहेत का, जागरूकता वाढवणे, साक्षरता वाढवणे, योजना आणि धोरण तयार करण्यासाठी मदत करणे, बाल हक्काविषयी कुठला प्रश्न आला तर त्याच्याविषयी उत्तर देणे. RT ऍक्टचे जे देखरेख करण्याचा अधिकार सुद्धा RT ऍक्ट नुसार आयोगाला दिलेला आहे, हे महत्वाचं आहे. RT ऍक्टची अंमलबजावणी करणारी जी संस्था आहेत त्यांच्यावर देखरेख करण्याचा जो अधिकार आहे तो आयोगाला, हे लक्षात ठेवा. RT ऍक्ट मध्ये सांगितलं की बाल हक्क संरक्षण आयोग देखरेख करण्याचं काम करेल, त्या कायद्यातच असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता पुढे जाऊया आपण. बाकी संरक्षण, विकास, सक्षमीकरण आहे ना, हे सगळीकडेच असतं, त्याला काही वेगळं लक्षात ठेवायची गरज नाहीये. त्यानंतर बाल सुधारगृह, आश्रमशाळा असेल त्या ठिकाणची परिस्थिती सुद्धा पाहणी करण्याचं जे काम आहे हे त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. आता NCPCR ने काही योजना सुरू केलेल्या आहेत, त्यातली बालबंधू योजना जी आहे ते सिव्हिल डिस्टर्बन्स, आता बघा मणिपूरमध्ये चालू आहे किंवा मग काश्मीरमध्ये बऱ्याच वेळा चालू असतं. कुठेही अशांतता असेल तर त्यावेळेस बालबंधू योजना काय करते, तर राष्ट्रीय आपत्ती निवारण योजनेमधून काही निधी बाजूला काढून या लहान मुलांच्या संरक्षणासाठी काम करते. आता वरच्या साईडला जागा जिथे आहे ना तिथे लिहून घ्या. मी काय महत्वाचा डाटा तुम्हाला एकत्रित करून देतोय. इथं लिहा NCPCR. NCPCR म्हणजे काय, नॅशनल कमिशन ऑन प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट. NCPCRच्या योजना किंवा त्यांचे काय उपक्रम असतील. तर पहिला उपक्रम लिहा, मी जसं लिहितोय तसं पुढे लिहा तुम्ही. ही बाल निदान, ह्याच्याविषयी आपण पुढे अजून डिटेलमध्ये बघणार आहोत. ई बाल निदान, आता ही काय ऑनलाईन कंप्लेंट रजिस्ट्रेशन पोर्टल आहे. ऑनलाईन कंप्लेंट रजिस्ट्रेशन. त्यानंतर बाल स्वराज, हे सगळं NCPCR अंतर्गत आहे. रेस्क्यू अँड रिहॅबिलेशन. बघा
बाल स्वराज्यामध्ये काय केलंय, तर आधी आपण एनसीएलपी मध्ये पण बघितलं की एखाद्यांना बालकामगाराला सोडवलं त्यातनं, त्याला आपण रेस्क्यू केला तर त्याचं रिहॅबिलिटेशन सुद्धा करणं गरजेचं आहे, ते बाल स्वराज्य उपक्रमांतर्गत केलं जाईल. त्यानंतर सहारा, सहारा हे स्पेसिफिकली डिवोटेड आहे बीएसएफ साठी. सहारा बीएसएफ शहीद जवानांच्या पाल्यासाठी किंवा मुलांसाठी. बीएसएफ शहीद जवानाच्या अनाथ मुलांसाठी आहे सहारा. एनसीपीसीआर राबवत आहे पण. लिहिलं. त्यानंतर परीक्षा पर्व, आता तो 5.0 होता, 5वं वर्ष होते. तर ह्याच्या अंतर्गत काय असतं, तर ऐकून घ्या, जी लहान मुलं आहेत म्हणजे जे शाळेतले मुलं आहेत त्यांनाच ताणतणावापासून परीक्षेत कसं लांब राहायचं ते आपले माननीय पंतप्रधान मन की बात मधनं सांगत होते. काय सांगत होते? हा, एक्झाम वॉरियर हा शब्द पण लक्षात ठेवा. परीक्षा पर्व अंतर्गत एक्झाम वॉरियर्स, त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे मुलं आहेत त्यांनी संदेश रेकॉर्ड करायचा आणि ते वेबसाईटवर अपलोड करायचा. परीक्षेच्या ताणतणावापासून कसं मुक्त राहायचं, तर ते एक्झाम वॉरियर्स हे सुद्धा यांच्या अंतर्गत, या अंतर्गत येते एक्झाम वॉरियर. तर परीक्षा ताणतणाव एवढं फक्त लिहून घ्या कीवर्ड, परीक्षा ताणतणाव मुक्तीसाठी. आता या वर्षीचा परीक्षा पर्व आहे ना, तो 6 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत राबवला होता. सुरक्षा पंधरवडा कधी राबवला असा प्रश्न आला होता मागे, राबवला सॉरी, स्वच्छता पंधरवड्यावर प्रश्न आला होता, तो कधी राबवण्यात आलाय मेन्सला. त्यामुळे हे पण लक्षात ठेवा, 6 फेब्रुवारी ते 31 मार्च. साधारण शाळा असतात ना, ते परीक्षा असतात शाळांच्या, त्या या दरम्यान असतात, कारण एप्रिल मे ला सुट्टी असतात. तर 6 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 दरम्यान हा राबवण्यात आला होता. 6 फेब्रुवारी ते 31 मार्च. हे लक्षात आलं. नंतर पुढे जाऊया काराकडे. सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी, ह्याची स्थापना 1990 ला झालेली. 2015 साली त्याला वैधानिक दर्जा दिलाय. 90 ला स्थापन झालं, 15 ला वैधानिक दर्जा. मुख्यालय कुठे आहे? दिल्लीला आहे. आता देशातले जे दत्तक विधान आहे आणि आंतरराष्ट्रीय दत्तक विधान आहे या संदर्भात निरीक्षण सुपरविजन करण्याचं काम काराकडे आहे. आता बघा, दत्तक महत्वाचं काय, तर जे ह्युमन ट्रॅफिकिंग वगैरे होतं किंवा जे अनाथ आश्रम आहेत, तर त्याच्यामध्ये एक सिस्टीम पाहिजे किंवा त्याच्यावर सुपरविजन करणारी कुठली तरी अथॉरिटी पाहिजे. त्यासाठी काराची स्थापना केलेली आहे. ते नियम बनवून देतं, म्हणजे किती वर्षापर्यंत दत्तक घ्यायचा, किती वर्षाच्या पालकांनी दत्तक घेण्याची परवानगी, हे सगळं कार अंतर्गत येतं. 90 ला स्थापना, 15 ला वैधानिक, हे महत्वाचं आहे. त्यानंतर NIPCCD आपण बघितलं होतं, बाल विकास मंत्रालय अंतर्गत असणारी ही संस्था 1966 ला स्थापना झाली नवी दिल्लीमध्ये. आता ह्याच्या नावामध्ये बघा इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक कॉपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, जे बाल विकासासंदर्भात ट्रेनिंग देण्याचं काम आहे किंवा शिक्षण देण्याचं काम आहे, हे सगळं NIPCCD करत आहे. बाल विकास क्षेत्रात कार्य करणारे कर्मचारी, संघटना, संस्थांचं कॅपॅसिटी बिल्डिंग करायचं, ट्रेनिंग द्यायची, त्यांना सल्ला आणि मार्गदर्शन द्यायचं, हे सगळं काम NIPCCD करतंय. त्यामध्ये त्यांनी 1 वर्षाचा ऍडव्हान्स डिप्लोमा इन चाइल्ड गायडन्स आणि काउन्सिलिंग नावाचा अभ्यासक्रम गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ नवी दिल्ली यांच्याकडून मान्यता प्राप्त केलेला आहे. मग इथं 1 वर्षाचा कोर्स आहे, तो जर डिप्लोमा केला तर गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ नवी दिल्लीमध्ये त्याची डिग्री सुद्धा मिळते. डिग्री म्हणजे डिप्लोमा मिळतो. आता ICDS सारखी जी स्कीम आहे किंवा ICPS 2009 ची, ICDS 1975 ची, त्याच्या अंतर्गत बरेच कर्मचारी येतात, तर त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम सुद्धा या अंतर्गत केलं जात आहे. समजतंय? हे जे बाल हक्क आणि महिला हक्काविषयी ज्या कर्मचारी आहेत, ज्या NGOs आहेत, ज्या संस्था आहेत, त्या सगळ्यांना ट्रेनिंग देणारी अपेक्स बॉडी कोणती आहे? NIPCCD, नॅशनल इन्स्टिट्यूट आहे, नावच आहे त्याचं नॅशनल इन्स्टिट्यूट.
आता याला 1982 ला मॉरिस पेट मेमोरियल अवॉर्ड भेटलेला आहे, YCMला सुद्धा भेटलेला आहे. युनिसेफचा मॉरिस पेट मेमोरियल अवॉर्ड हा या संस्थेला देण्यात आलेला आहे. आता बालनिधीचं रिस्ट्रक्चर झालेलं आहे, हे लिहून नका इथं. 1979 ला स्थापना आहे. हे 2004 लक्षात ठेवणार नाही, परत कन्फ्युजन होईल तुमचं. मात्र ह्याच्यामध्ये जो उद्देश आहे तो वाढवण्यात आला. आपत्ती, भूकंप, युद्ध, असंतोष किंवा दुर्गम भाग आहे त्यांना पर्यंत ह्या ज्या सुविधा आहेत निधी अंतर्गत देणाऱ्या त्या वाढवल्यात फक्त. आता ह्याच्यामध्ये CSR फंडचं सुद्धा योगदान होतंय. आता वात्सल्य मातृ अमृतकोश 7 जून 2017 ला लेडी हार्डिंग्ज मेडिकल कॉलेज नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आला. कारण जी लहान मुलं आहेत जे अनाथ असतील तर त्यांना आईच्या दुधाची सुरुवातीला खूप जास्त गरज असते, त्याशिवाय त्याची चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होत नाही. त्यासाठी ऑस्लो युनिव्हर्सिटी, नॉर्वे सरकार, ऑस्लो नॉर्वेमध्येच आहे, ऑस्लो युनिव्हर्सिटी आणि नॉर्वे सरकार यांच्या सहकार्याने ही लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये मातृ अमृत कोश सुरू करण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवा 2017 मध्ये. आता जसं आपण तिकडे बघितलं बाल हक्क संरक्षण आयोग राष्ट्रीय, त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग सुद्धा 2007 ला स्थापन झालाय आणि कायदा दोघांसाठी सेम आहे. 17व्या कलमानुसार त्याच कायद्याच्या या आयोगाची स्थापना झाली. म्हणजे ह्याचा अर्थ काय, राष्ट्रीय आयोग आणि राज्याचा आयोग दोन्हीचा जो कायदा आहे तो सेम आहे आणि दोन्ही आयोग वैधानिक आहेत, हे सेम आहे दोन्हीत. आणि अशा पद्धतीच्या बाल हक्क आयोगाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. मानव हक्क संरक्षण आयोग स्थापन करणारं वेस्ट बेंगॉल होतं, पण बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करणारं महाराष्ट्र पहिलं देशातलं राज्य आहे. ज्या वर्षी नॅशनल कमिशनची स्थापना झाली बाल हक्कासाठी त्याच वर्षी सेम 2007 मध्ये राज्याच्या आयोगाची सुद्धा स्थापना झालेली आहे. अध्यक्ष आणि सदस्य सुद्धा सगळं सेम आहे, हे सुद्धा सेम आहे. तर 6 सदस्य आहेत, किमान 2 सदस्य महिला असाव्यात, हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तिथं पण सेम आहे, स्ट्रक्चर सेम आहे. त्याचे जे वर्ष आहे कार्यकालाचं किंवा अध्यक्ष सदस्यांचं हे सुद्धा सेम आहे. त्याची नियुक्ती मात्र केंद्र सरकार मार्फत होत होती, ह्याची राज्य सरकार मार्फत. हे तर तुम्हाला गंडवताना ते राष्ट्रपती किंवा राज्यपाल देतील. पण जे घटनात्मक संस्था आहेत सहसा आणि मानव हक्क संरक्षण आयोग ह्याची नियुक्ती फक्त राष्ट्रपती मार्फत होते. बाकी ज्या वैधानिक किंवा स्टॅट्युटरी संस्था आहेत त्याची सरकार मार्फतच होते. आता हे काम काय करणार आहे तर सेम आहे, ह्यात काय वाचायची पण गरज नाही तुम्हाला. तिकडे RT 2009 ला जसं नोडल एजन्सी म्हणून मान्यता दिलेली आहे सुपरविजनसाठी, तशीच राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला सुद्धा स्टॅट्यूट करण्यात आलेलं आहे. त्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे RT 2009 मध्ये. आता महिला आणि बाल विकास आयुक्तालय पुण्यामध्ये तुम्ही बार्टीची संस्था बघितली असेल, बार्टीची जी बिल्डिंग आहे त्याच्या आधीच ह्याचं ऑफिस आहे, एकदम जुनं ऑफिस आहे. तर ह्याचे जे आयुक्त आहेत ते प्रमुख असतात, CDPO आहेत ते, त्यांचं प्रमोशन होत होत ते अतिरिक्त आयुक्त होतात. मात्र आयुक्त डायरेक्ट IAS असतात. महिला व बाल विकास आयुक्त जे आहेत ते सर्वोच्च पद आहे. महिला व बाल विकास संदर्भातल्या योजनेच्या अंमलबजावणी करणारे विंगचे एक मंत्रालयातले सचिव असतात आणि दुसरे इम्प्लिमेंटेशनचं विंग असतं. तर ते आयुक्त ते सर्वोच्च आहेत. सामाजिक आणि आर्थिक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचं काम आयुक्ताकडे आहे. आणि मंत्रालयामार्फत जे समन्वय जे योजना असतील शासन आणि दोन्ही शासनाच्या केंद्र आणि राज्य शासन ह्याच्या मध्ये कोऑर्डिनेशन करायचं काम महिला व बाल विकास आयुक्त करतात. आता गैरशासकीय संस्था बघा, चाइल्ड लाईन 1098 हा नंबर आहे, दिवस रात्र 24 तास चालू असतो. तुम्ही जर CST ला गेला असाल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई, तर तिथं कोपऱ्यात एक जागा दिलेली आहे चाइल्ड लाईन फंडला. तिथं 1098 तुम्हाला दिसेल ऍडव्हर्टाइज, पण तुम्ही गेला तर ऑब्झर्व करा थोडं. तर NGO ला सरकारनं जागा दिलेली. तर ह्याची जी स्थापना आहे 1996 ला झालेली आहे. मुंबई हे त्याचं मुख्यालय आहे. जेरू बिलमोरिया हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल सायन्स तिचे प्राध्यापक आहेत. आणि त्या संस्थेमार्फत सगळ्यात आधी 1098 हा हेल्पलाईन सुरू करण्यात आला. हेल्पलाईन भारतातल्या जवळपास सर्व म्हणजे 598 जिल्ह्यापर्यंत गेलेला आहे आणि 20% बालकांना, कारण भारतात बालकांची संख्या 1/5 आहे जगाच्या, त्यामुळं जगातल्या 20% बालकापर्यंत ही चाइल्ड लाईन पोहोचलेली आहे.
संकटग्रस्त बालकांची सोडवणूक करायची, त्यांचं समुपदेशन आणि पुनर्वसन करायचं, यासाठी सरकारला ती मदत करते. म्हणजे जसं आपल्याला डायल 100 असतं तसं डायल 1098 कशासाठी, जे बालक आहेत किंवा तुम्हाला जर बालमजूर दिसत असतील तर तुम्ही 1098ला जर फोन लावला तर ते त्याच्यावर पाठपुरावा करून त्याला त्यातून सोडवण्याचं काम करतात. त्यांचं स्माईल फाउंडेशन ही 2002ला स्थापन झालेली, मुख्यालय नवी दिल्लीला आणि ॲज ए नवी दिल्लीत आहे. संस्थापक आहेत शंतनू मिश्रा. आता हे हेल्थ आणि एज्युकेशनसाठी डेडिकेट असणारी संस्था आहे. आधीची जी होती चाइल्डलाईन ते संकटग्रस्त बालकांना बाहेर काढण्यासाठी डेडिकेटेड होती. आता ही स्माईल कशासाठी, हेल्थ आणि एज्युकेशनवर भर देते. शिक्षण, आरोग्य आणि वंचित मुलांच्या सबलीकरणासाठी ती काम करते. आणि यांनी बऱ्याच शाळा सुद्धा सुरू केलेल्या आहेत, वसती शाळा. आता बचपन बचाव आंदोलन, कैलास सत्यार्थी यांना ज्यावेळेस नोबेल मिळाला त्यावेळेस भारताला ते जास्त परिचित झाले. आधी पण यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. ते मुक्ती कारवा वगैरे त्यांनी काढला होता. तर याची सुरुवात त्यांनी 1980ला केलेली आहे. आता ही कशासाठी काम करते तर बॉन्डेड लेबर आणि चाइल्ड लेबर, त्यासोबतच ह्युमन ट्रॅफिकिंग यामध्ये बचपन बचाव आंदोलन काम करतं. लोगो बघायचा, लोगो पण लक्षात ठेवा. लहान मुलगा आणि मुलगी दाखवले आणि खाली साखळी तुटलेली दाखवले. सेव्ह द चाइल्डहुड मुवमेंट बचपन बचाव आंदोलनाचं टॅगलाईन आहे. आता त्यांनी मुक्ती आश्रम म्हणजे भारतातलं पहिलं बालमजूर पुनर्वसन केंद्र सुरू केलं होतं. आपल्याकडे NCLP आलेले, पण मात्र हे NGO सुरू केलेलं बालमजूर पुनर्वसन केंद्र आहे. बालाश्रम सुद्धा सुरू केलं होतं त्यांनी, शिक्षण आणि विकासासाठी निवारा उपलब्ध करून द्यायचा, जे बालकामगारातून सुटलेले आहेत त्यांना सुटका करायची, आणि त्यांच्यासाठी प्रोजेक्ट पण सुरू केले त्यांनी. त्यासोबतच मुक्ती कारवा ही जनजागृती करण्यासाठीची मोहीम होती. यांनी चालत प्रवास केला होता, जसं राहुल गांधी निघाले होते तसं यांनी सुद्धा चालत चालत जायचं आणि सगळ्यांना जागृती करण्यासाठी म्हणजे अवेअरनेस पोचवायचा. या संस्थेनं आतापर्यंत 88,000 पेक्षा अधिक बालकामगारांना आणि वेठबिगारांना मुक्त करून त्याचं पुनर्वसन केलंय. तुम्ही मधली ओळ बघत असाल राहुल कुलकर्णी, तर त्यांनी बॉन्डेड लेबर दाखवले होते उस्मानाबाद आणि लातूरचे, त्यांचा त्याच्यावरती प्रोग्राम सुरू होता. आता हे बुस्टर मध्ये आपण बाल दिवस सप्ताह आपण बघितलाय. आता बघा यावेळेस आहे ना, खर तर बाल सप्ताह 14 ते 20 नोव्हेंबर मध्ये साजरा केला जातो. मात्र पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याने निर्णय घेतला होता की 8 ते 14 नोव्हेंबरच्या कालावधीत बाल दिवस सप्ताह साजरा करायचा. हे 2022 मध्ये साजरा केला होता. आणि विशेष काय तर त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार नव्हतं, तरी पण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी साजरा केला होता. ही थोडी वेगळी गोष्ट आहे, तेवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्र सरकारचं आहे. आता फॉस्टर केअरवर प्रश्न आला होता, हे सुद्धा एक्सक्लुझिव्ह फक्त आपल्या पुस्तकात होतं. म्हणजे आता हे विशेष काय नाही, हिथनं प्रश्न काढलेला नाही, त्यांनी वेबसाईटवरच काढलेला आहे. फक्त आपण त्या सूत्रापर्यंत म्हणजे त्यांच्या सोर्स पर्यंत पोहोचलेलो आहे. तर फॉस्टर केअरवर यावर्षी प्रश्न होता. तर बालगृहामध्ये दाखल केलेल्या अनाथ बालकांची दत्तक प्रक्रिया करण्यासाठी खूप अडथळे येतात, कारण डायरेक्ट त्यांना दत्तक देण्यासाठी कार आहे, बरेचसे नियम आहेत. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर कौटुंबिक वातावरण मिळावं त्यासाठी प्रतिपालक योजना, म्हणजे तुम्ही जर त्यांना ठेवलं तर तुम्हाला काय बघता, म्हणजे समजा एक पालक आहे किंवा 2 सामान्य व्यक्ती आहेत, त्यांना जर अनाथ मुलांना सांभाळायचं असेल तर त्यांना सांभाळण्यासाठी सरकार काहीतरी अनुदान देतं, सरकार भत्ता देतं. त्यासाठी फॉस्टर केअर योजना काम करते. बालकाची काळजी घेणाऱ्या कुटुंबाला 425 प्रतिमाह बालकाच्या मूलभूत खर्चाची पूर्तता करण्यासाठी भत्ता देण्यात येतो. फॉस्टर केअरवर 2022 ला प्रश्न आहे. नंतर आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार, आता कैलास सत्यार्थी चर्चेत होते. आणि हे आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार हा भारतातल्या 2 लहान मुलांना मिळाला होता. किड्स राईट फाउंडेशन द्वारा हा पुरस्कार दिला जातो, हे लक्षात ठेवा. बालकांनी जे उल्लेखनीय कार्य केले त्यासाठी किड्स राईट फाउंडेशन आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार दिला जातो. ह्याची रक्कम 1 लाख युरो आहे, म्हणजे जवळपास करोडच्या आसपास जाते ही रक्कम. हे कोणाला मिळालंय तर विहान अग्रवाल आणि नव अग्रवाल हे दिल्लीचे 17 आणि 14 वर्षाचे मुलं आहेत. त्यांना 1 करोड पर्यंतच्या रकमेचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी कचरा विलगीकरण
ओला सुका वेगळा करा. आपल्याकडे गाडी येते ना, गावागावात येते, तरी पण लोक एकत्रित कचरा टाकतात, तर त्यांना तो वेगळा करावा लागतो, कारण कचरा डम्पिंगची मोठी समस्या आहे. तर कचरा वेगळा करण्यासाठी त्यांनी वन स्टेप ग्रीनर नावाचा उपक्रम विकसित केला आणि त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर पुढे जाऊया आपण. आता काय स्कीम्स आहेत ते आता दोन्हीमध्ये पण येणार आहेत. मी तुम्हाला सांगितलं की शिक्षण आणि बाल हक्क दोन्हीमध्ये काय स्कीम आहेत. तर नव भारत साक्षरता कार्यक्रम हा शिक्षणाशी जास्त रिलेटेड आहे. 16 फेब्रुवारी 2022 ला सुरू केलेला आहे. आता हे मी तुम्हाला प्रौढ शिक्षणाशी जोडून पण घेणार आहे. साक्षरता मिशन जे आलेले आहेत त्यामध्ये नॅशनल लिटरसी प्रोग्राम असेल, प्रौढ साक्षरता कार्यक्रम असेल, मिशन साक्षर भारत सगळ्यात शेवटी आलेला आणि त्याच्यानंतर आता नव भारत साक्षरता, त्याच्या आधी नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन, हे सगळ्या गोष्टी आपण तिथे बघूया शिक्षणमध्ये. मात्र हा नवीन आलेला आहे 2022 ला. त्याच्यामध्ये बेसिक लिटरसी आणि संख्याशास्त्र, त्याला बेसिक आकडेमोड आले पाहिजेत. न्यूमरसी असं म्हटलं जातं, बेसिक न्यूमरसी. ह्याच्यामध्ये गणित नसतं, तर व्यावहारिक आकडेमोड शिकवली जाते. तर ह्याच्यामध्ये आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता आणि व्यावसायिक कौशल्य सुद्धा दिले जाणार आहेत. कारण आता नवीन युगात फक्त एवढं असून चालत नाही, त्याला पेटीएम सुद्धा वापरता आले पाहिजेत. आता ह्याचं जे टार्गेट आहे ते 5 वर्षापर्यंत 5 कोटी निरक्षरांना साक्षर करणे. आता हे जरी मी आता इथं टाकलं असेल तर नंतर मी शिक्षणाला जोडून देतोय, तुम्हाला सोपं जाईल. फक्त डोळ्या खोलून जावे त्यासाठी इथं टाकलेलं आहे. 1037 कोटी रुपये त्याचा खर्च सांगितलेला आहे. ह्याच्यावर सुद्धा कधी कधी प्रश्न येतो, कारण बजेटमध्ये किती त्याचं अलोकेशन केलेलं आहे ह्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. तर 1000 कोटीपेक्षा जास्त आहे, लक्षात ठेवा. हा, एज्युकेशन फॉर ऑल आहे. आता हे जे स्कोप का वाढवलाय, तर जे लहान मुलं आहेत त्यांना डिजिटल शिक्षण देणं आणि जे इकॉनॉमिक क्षेत्रात जे फ्रॉड होत आहेत, कारण आता सगळं जे आलेलं आहे ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वाढलेले आहेत, फ्रॉड कमी व्हावेत त्यासाठी आपल्याला आर्थिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता महत्वाची आहे. आधी काय असायचं, तर 18 ते 35 असायचं, सॉरी 15 ते 35 असायचं, कारण 14 वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण आपण धरतोय. 15 ते 35 वर फोकस केलेला असायचं, कारण 35च्या नंतर ते शिक्षणाचं हे पण कमी झालेलं असतं. काय करायचं आता शिकून, असं बरेच जण म्हणतात. पण आपण त्यांना पण घेत होतो, मात्र प्राधान्य 15 ते 35 होतं. तर मी तिकडे घेणार आहे, परत अजून डबल डबल होईल, तरी पण बघून घ्या. आता हे राष्ट्रीय विधी सेवा दिवस 9 नोव्हेंबरला साजरा केला. आता ह्याच्यामध्ये बालकावर काय फोकस केलं होतं त्यामुळे इथं दिलेलं आहे. आता हे विधी सेवा प्राधिकरण कायदा नालसा 1987 ला लागू करण्यात आला. आता ही नालसा वगैरेची गरज का पडली, तर आधी कसं असायचं, कच्च्या कायद्याचं प्रमाण खूप जास्त होतं. कच्चे कायदे म्हणजे काय, तर त्याच्यावर आरोप ठेवलाय पण सिद्ध झाला नाही, मात्र त्याच्या बाजूने लढायला कोणता वकीलच नाही. त्यामुळं त्याच्यावर आरोप सिद्ध नाही झाला तरी पण तो ज्युडिशियल कस्टडीमध्ये असायचा आणि 15-20 वर्ष तो तिथंच राहायचा, त्याचा कुठलाही गुन्हा नसताना. मग सरकारनं काय केलं, तर नालसा नावाचा कायदा आला, नॅशनल ऍक्ट, सॉरी, आता ही विधी सेवा प्राधिकरण कायदा आहे नॅशनल. एक मिनिट मी लिहून घेतो आधी मग परत सांगतो तुम्हाला. लीगल सर्व्हिस, नॅशनल ऍक्ट फॉर लीगल सर्व्हिस अथॉरिटी. आता लीगल सर्व्हिस अथॉरिटी म्हणजे काय, तर असं एक प्राधिकरण स्थापन केलं जाईल. आता त्याचे जे दुसरे सर्वोच्च सगळ्यात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत ते त्याचे अध्यक्ष असतात आणि चीफ जस्टिस पॅट्रॉन असतात. तर त्या नालसा अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा दिवस साजरा केला जातो, कारण त्याच्यामध्ये वकिलांची गरज महिला आणि बालकांना सुद्धा आहे. आणि विधी सेवा अंतर्गत यांनी 2-3 गोष्टी केलेल्या आहेत. तर लाभार्थी कोण असतील, तर 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या निरक्षर लोकांना त्या योजनेत समाविष्ट केलं जाणार आहे. हा, तर नालसा कायदा जर 1987 ला लागू करण्यात आला असला तरी पण विधी सेवा प्राधिकरण स्थापन करायला 1995 पर्यंत वाट बघावी लागली. तर हे फक्त लक्षात ठेवा, 1995 ला प्राधिकरण अस्तित्वात आलं. कायदा 87 ला लागू झाला तरी पण प्राधिकरण अस्तित्वात यायला पुढच्या अजून 8 वर्ष जायला लागले. आणि या सगळ्यांचा लाभ ज्यांना कायदेशीर मदत मिळत नाही त्यांना सगळ्यांना दिला जातो.
नालसामध्ये फ्री मध्ये असते पूर्ण. तुम्ही जर कुठल्याही हायकोर्टात जरी गेला ना तर एंट्रन्स करताना नालसाचं वेगळं सेपरेट कक्ष असतं. हा, नालसामध्ये व्हॉलंटरी रजिस्टर करतात वकील. नालसा कसं आहे ते केंद्र सरकारचं एकतर, आणि उच्च न्यायालयामध्ये ते असतं त्याचं कक्ष, पण सत्र न्यायालयामध्ये सगळीकडे नाही ते. आणि ते व्हॉलंटरी आहे शेवटी, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला वकील पण भेटला पाहिजे. नालसा तुम्हाला एका ठिकाणी उपलब्ध करून देतं सगळं. आता नालसाचा आणि ह्याचा डायरेक्ट काही संबंध नाही, फक्त त्या संदर्भात आलं होतं त्यामुळे इथं ऍड केलं होतं मी. कुठेतरी येईल करंट मधलं आहे. हा, बॉम्बे हायकोर्टमध्ये नालसाचं वेगळं कक्षच आहे. तरी मी अजून थोडी माहिती काढून देतो याला. कारण नालसा जरी ह्याचा डायरेक्ट संबंधित नसला ना तरी नालसावर प्रश्न HRDच्या अँगलनं आलेला आहे. ते कधी लागू वगैरे झाला, कारण तो सगळीकडे लागणार आहे. बाल हक्क, बाल संरक्षण असेल, कामगार असेल, कारण आपण मानव हक्क विकासामध्ये सगळं वल्नरेबल गटाचा विचार करतो. तर ते पण आपण एकदा बघूया. डिटेल मी अपडेट करून देतो तुम्हाला याच्यामध्ये अजून. तामिळनाडू सरकारची प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नाश्ता योजना सुरू केली. आता MDM फक्त होतं, MDM ची सुरुवात सुद्धा दक्षिणेतल्या राज्यातून झाली होती. पॉंडिचेरी असेल, मद्रास महानगरपालिका असेल, त्याच पद्धतीने नाश्ता योजना सुद्धा सुरू केल्या. कारण जर आपण बॅलन्स डाएटचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त महत्वाचा असतं सकाळचा नाश्ता. त्यामुळं 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे पण लक्षात ठेवा. तिथले मुख्यमंत्री MK स्टॅलिन आहेत, त्यांनी घोषणा केली होती सर्व सरकारी, हे पण महत्वाचं आहे, 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व कामकाजाच्या दिवशी पौष्टिक नाश्ता दिला जाणार आहे. एकतर राज्य विचारतील आणि वयोगट विचारतील. 1ली ते 5वी आहे. दुपारचं भोजन तर मिळणारच आहे, मात्र नाश्ता सुद्धा दिला जाणार आहे. आता ओडिशाचा गंजम जिल्हा बालविवाह मुक्त घोषित करण्यात आलेला आहे. ओडिशा गरीब आणि मागास राज्य म्हणून ओळखला जातो. सगळ्यात जास्त गरिबी सध्या आहे. मात्र गंजम जिल्हा लक्षात ठेवा, आपल्यासाठी एवढंच महत्वाचं आहे. त्या राज्यामध्ये तिथल्या कलेक्टरनं सुद्धा महत्वाची त्याच्यामध्ये कामगिरी बसवली होती. गंजम जिल्ह्याने निर्भया काडी म्हणजे फिअरलेस बर्ड नावाचा उपक्रम सुरू केला होता. निर्भया काडी नावाचं हे जे लिहिलेली लँग्वेज ते ओडियन किंवा ओरिया लँग्वेज आहे, त्यामुळे त्याचा अर्थ आपल्याला फिअरलेस बर्ड असा लावता येईल. त्याच्यामध्ये काय केलं होतं, तर 12 ते 18 वयोगटातील 5 दिवसापेक्षा जास्त अनुपस्थित राहिली तर त्याची प्रशासनाला माहिती देण्याचे बंधन हे शाळेवर टाकण्यात आलं होतं. म्हणजे ती मुलगी जर गायब असेल तर त्याचं पूर्ण माहिती घ्यायची आणि ती माहिती घेऊन प्रशासनाला कळवायचा. त्याचे कलेक्टर कोण आहेत मला नेमकं आठवत नाही, महाराष्ट्रातीलच आहेत, पण मला नेमकं त्यांचं नाव आठवत नाही. आणि ते एवढं काय महत्वाचं नाहीये, फक्त आपल्याला लक्षात ठेवा की ओडिशामध्ये गंजम जिल्हा बालविवाह मुक्त करण्यात आलेला आहे. तुम्हाला माहित असेल तर सांगा, किंवा सर्च करून ठेवा. तुम्ही जर विचारलं महाराष्ट्रा संदर्भात आहेत त्यामुळं सर्च करा, तिथे लिहा गंजमच्या ह्याच्यासाठी जे पुरस्कार मिळालेला आहे त्यांना बालविवाह मुक्ताचा, तर त्यासाठी कोणत्या कलेक्टरनं काम केलेलं आहे. समुपदेशन करायचं आणि विवाहासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तिथं वयाचा पुरावा द्यायचा. आता ऑपरेशन आहट हे ह्युमन ट्रॅफिकिंगच्या विरोधात रेल्वे संरक्षण दल म्हणजे RPF ने सुरुवात केलेली आहे. आता यामध्ये काय होईल, तर ऑपरेशन आहट नंतर स्पेशल फोर्स तयार केलेले आणि तिथं तस्करीसाठी मुलं नेत असतील तर त्याच्यावर लक्ष ठेवायचं, एवढंच काम या फोर्सला असणार आहे. नंतर CRPF न ऑपरेशन नन्हे फरिश्ते राबवलेलं. आहट कोणी राबवले, RPF न. नन्हे फरिश्ते CRPF आहे. आता CRPF जे असते जास्त करून जिथं इमर्जन्सी सिच्युएशन आहे तिथे त्यांना डिप्लॉय केलं जातं. मात्र CRPFचं एवढं फक्त लक्षात ठेवा, याच्याविषयी जास्त काही माहिती नाही. पण नन्हे फरिश्ते कुठे राबवणार आहे, ते जिथं इमर्जन्सी सिच्युएशन आहे तिथं CRPF ला डिप्लॉय केलं जातंय. नंतर पडे भारत वाचन मोहीम.
आता ही पण शिक्षणासंदर्भात आहे. मात्र 1 जानेवारी 2022ला 100 दिवसाची वाचन मोहीम सुरू करण्यात आली होती. आता पडे भारत जो अभियान आहे त्याच्यामध्ये गणित आणि भाषा या दोघांना महत्व दिलं जातं. तर हे पण आपण तिथं ऍड करून घेऊया. आता मागे बघितलं होतं आपण पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजना 2021 मध्ये. तर ह्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे. आता ह्याची मुदत जी आहे ती आधी 31 डिसेंबर 2021 पर्यंत होती, ती आता फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती. हे लक्षात ठेवा. करंट काय डेव्हलपमेंट झाली त्याच्यावर सुद्धा मी शेवटी ऍड करून देतोय तुम्हाला. आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. दोन्ही पालक जर मृत्युमुखी पडले असतील तर 10 लाख रुपयाचा कॉर्पस निधी उपलब्ध करून दिला जातो. हे आत्ताच आपण बघितलं. हे डबल करण्याची काय गरज नाही. आता NCPCR न नवीन ब्रीदवाक्य टाकलेलं आहे. सुप्रीम कोर्टचं काय धर्म ब्रीदवाक्य काय सुप्रीम कोर्टचं आपल्या, यथा धर्मस्तु तो जय आहे का बघा बघ तुम्ही. आणि धर्मो रक्षती रक्षिता कोणाचा आहे. आता नवीन एक लोकपाल, नाही नाही, भविष्य रक्षती रक्षिता आलंय. धर्मो रक्षती रक्षिता माझ्या मते आता लोकपालचा आहे का बघा एकदा. हा सॉरी बरोबर आहे. धर्मो रक्षती रक्षिता कोणाचा आहे बघा, लोकपालचा नाही आहे, ते वेगळंच आहे. हा दुसऱ्याच्या लोभ करू नये. एकदा सर्च करा, सर्च करून तुम्ही ते होमवर्कला ठेवा. दुसऱ्याच्या संपत्तीचा लोभ नसावा, ते लोकपालचा आहे. सुप्रीम कोर्टचा येतो धर्म तो जे असं बऱ्याच ह्याच्या वकिलाच्या बाहेर पण लिहिलेलं असतं ते, त्यामुळे ते लक्षात राहील. फक्त धर्मो रक्षती रक्षिता कुठल्या तर सिक्युरिटी फोर्सचा आहे. भविष्यो रक्षती रक्षिता, आता हे तुम्हाला लक्षात राहीलच. चिल्ड्रन कुठल्या सिक्युरिटी एजन्सीचा आहे धर्मो रक्षिता रक्षिता, रॉच आहे ना. हा रॉचं धर्मो रक्षती रक्षित आहे. आणि ह्याचं भविष्यो रक्षती रक्षिता म्हणजे लहान मुलं आहेत त्यांचं भविष्य रक्षण केलं तरच देशाचं रक्षण होईल. त्यामुळे भविष्य रक्षती रक्षिता हे बोधवाक्य घोषित करण्यात आले. त्यावेळेस स्मृती इराणी होते. आता बघा लहान मुलं आहेत ते जास्त करून आपल्याला एकतर बालमजुरीमध्ये आढळतात, ह्युमन ट्रॅफिकिंगला सुद्धा वल्नरेबल आहेत. आणि तिसरं त्यांना रस्त्यावर म्हणजे काही विकायला लावायचं, भीक मागायला लावायचं, या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यासाठी चिल्ड्रन इन सिच्युएशन सिस ऍप्लिकेशन सुरू करण्यात आलेलं आहे. आता आपण बाल स्वराज पोर्टल बघितलं होतं, त्यांना रेस्क्यू करायचं आणि रिहॅबिलिटेशन करायचं. तर जे रस्त्यावरचे बालक आहेत त्यांच्यासाठी सिस ऍप्लिकेशन सुरू करण्यात आलेलं आहे. चिल्ड्रन इन स्ट्रीट सिच्युएशन, लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. चिल्ड्रन इन स्ट्रीट सिच्युएशन हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. नोट्स क्लब करून तुम्हाला जवळपास 8-10 दिवसात मी देतोय. आणि अजून काय एक्स्ट्रा असतील तर ते काही पेजेस परत परीक्षेच्या 10-15 दिवस आधी सुद्धा देईन. तर सिसचं लॉंग फॉर्म लक्षात असू द्या. कुणासाठी सिस, बाल स्वराज पोर्टल अंतर्गत रस्त्यावरच्या बालकांसाठी. आता बघा भारतातल्या पहिली मुलींची पंचायत हे कच्छ जिल्ह्यातल्या गावात सुरू करण्यात आली. कच्छ जिल्हा. आता आपण बघतोय की जेंडर बजेट वगैरे आणलेलं आहे. तसंच जे बालिका पंचायत आहे ती काय करेल तर मुलींच्या सामाजिक आणि राजकीय विकासाला चालना देईल. सोपं आहे, त्याला काय असं काय लक्षात ठेवायची काय गरज नाही. बालिका पंचायतचे व्यवस्थापन 11 ते 21 वयोगटातील मुली करतायत, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. बेटी बचाओ बेटी पढाओ त्याच्यामध्ये गुड्डा गुड्डी बोर्ड वगैरे पण असते, पण मुलींना त्यांच्या स्वतःच्या राजकीय आणि सामाजिक अधिकाराची जाणीव व्हावी यासाठी 11 ते 21 वयोगटातील मुली बालिका पंचायतचं संचालन करतायत. आता ह्याची प्रेरणा पण महत्वाची आहे. आता हे इंटरेस्टिंग गोष्टीवर विचारलं जातं आणि त्या ह्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये लिहिलंय सुद्धा. बालिका वधू नावाची जी टीव्ही मालिका होती त्याच्यामध्ये प्रेरित होऊन कच्छ जिल्ह्यातील कुनरिया गावाने बालिका पंचायत आयोजित करण्याची कल्पना मांडली होती. आणि या बालिका पंचायतच्या सरपंचपदी 20 वर्ष उर्मी आईची निवड करण्यात आली. आता हे प्रतिरूप आहे जसं युवा संसद असते, त्याच्यामध्ये डिगभर लोक कुठनं कुठनं गोळा केले जातात. म्हणजे युवा संसद फक्त असा उपक्रम आहे. युवकांना
पार्लमेंटरी कामकाजाची माहिती व्हावी, तशीच ही बालिका पंचायत आहे. उर्मी अहिरचं पण नाव लक्षात ठेवा. पहिली कुन्नरी या गावामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि उर्मी अहिर त्याची निवड सरपंचपदी करण्यात आली होती. आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आता हेल्थ मिनिस्ट्रीनं बालपण विकास परिषद, जी अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट कॉन्क्लेव्ह होतं, त्याच्यामध्ये पालन 100 नावाचं पालकत्व म्हणजे ऍपचं उद्घाटन केले. पालन 100 काय पालकत्व ऍप आहे. एव्हरी चाइल्डहुड डेव्हलपमेंट कॉन्क्लेव्ह ही जी परिषद झाली होती त्याच्यामध्ये त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आता पालकाचं काम काय, तर त्याचे डेव्हलपमेंट न्यूट्रिशन ह्याच्यावर लक्ष ठेवणं. तर पालकामध्ये काय केलं जाईल, तर पहिले 1000 दिवसातील शारीरिक, मानसिक, भावनिक आणि संज्ञानात्मक जे विकास आहे त्याच्यावर लक्ष ठेवलं जाईल. जसं आपली योजना कुठली आहे महाराष्ट्रातली, राजमाता जिजाऊ, हा, तर ते सेम आहे, हे लक्षात ठेवा, कनेक्ट करा दोन्हीसाठी. आता राष्ट्रीय RBSK अभियान आहे ना, ते आपल्या आरोग्यामध्ये येते, बाल स्वास्थ्य कार्यक्रम, कारण हे आरोग्य मंत्रालयाची योजना आहे. मात्र ही बालक आणि आरोग्य या दोन्हीला कनेक्टेड आहे. राष्ट्रीय बाल शिशु कार्यक्रम, युवा शिशु कार्यक्रम, हे सगळं आपण आरोग्यामध्ये बघणार आहोत. आता यावर्षी राष्ट्रीय पोषण संस्था म्हणजे गेल्या वर्षीचा 1 ते 7 सप्टेंबरला साजरा केला गेला होता. त्यामध्ये सेलिब्रेट अ वर्ल्ड फ्लेवर्स, सेलिब्रेट अ वर्ल्ड ऑफ फ्लेवर्स नावाची जी थीम आहे त्यामध्ये वापरली होती. पोषण म्हणजे अन्ना संदर्भात आहे आणि फ्लेवर सुद्धा अन्ना संदर्भात असते. आता निरोगी खाण्याच्या पद्धती, योग्य पोषण याविषयी जागरूकता, आता ह्याच्यामध्ये गाईडलाईन सुद्धा दिल्या होत्या की बर्गर, पिझ्झा यासारख्या गोष्टी कॅन्टीन मध्ये विकायच्या नाहीत कॉलेजच्या, असं बऱ्याच राज्यांनी निर्णय घेतला होता, कॉलेजला निर्देश दिले होते. आता जे पोषण अभियान स्कीम आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट काय काय झाले यासाठी नीती आयोगाने अहवाल जाहीर केला होता. प्रिझर्विंग प्रोग्रेस इन न्यूट्रिशन इन इंडिया पोषण अभियान इन पॅन्डेमिक टाइम्स. कारण जे पॅन्डेमिक आलं होतं त्यावेळेस अन्नधान्य डायरेक्ट घरी दिलं जायचं, कारण शिजवणं बंद झालं होतं ना. तर त्यावेळेस कशा पद्धतीने कामगिरी झाली त्या आधारात त्यांनी रँकिंग लावली होती, त्यामध्ये महाराष्ट्र पहिला हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि छोट्या राज्यात सिक्कीम पहिला होता. आता बालनिदान विषयी सांगितलं तुम्हाला. बालनिदान काय, तर कंप्लेंट करण्यासाठीचं पोर्टल आहे, ऑनलाईन कंप्लेंट रजिस्ट्रेशन पोर्टल आहे, त्याशिवाय अजून काय त्याच्यामध्ये जास्त नाही. ई बालनिदान ऑनलाईन पोर्टल आहे, त्यामुळे ई नाव आलंय त्याच्या पुढे. आणि कुणाशी जोडलेलं आहे, NCPCR, नॅशनल कमिशन ऑन चाइल्ड प्रोटेक्शन अँड राईट. नंतर बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये नवीन उद्दिष्ट काय ऍड केलेलं आहे, तर स्टेम नावाचे जे सब्जेक्ट आहेत, स्टेम मध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स या विषयामध्ये नाव नोंदणीमध्ये 1% किमान वाढ झाली पाहिजे. त्यासोबतच अपारंपरिक उपजीविका क्षेत्रात दरवर्षी मुली महिलांना कौशल्य प्रदान करणे. आता आपण सौर मित्र योजना आणलेली आहे, कारण 2030 पर्यंत आपल्याला जवळपास सगळे जे आपण जे पारंपरिक यूज करतोय त्यामध्ये कोळसा असेल तर हे सगळे बंद करायचं आपल्याला. कोळसा पेट्रोलच्या ऐवजी आपण आता इलेक्ट्रिक आणि सौर ऊर्जेपर्यंत जायचंय. तर त्यासाठी बघा आपण आता जे जे कॉलेज आहेत तिथं पण वर छतावर पॅनल लावलेले दिसतात तुम्हाला. जवळपास सगळ्या कॉलेजमध्ये या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. 40% आपण छतावरच्या सौर ऊर्जेपासून घेणार आहेत आणि 60% ग्रीडला जोडणार आहे. तर त्यासाठी जे अपारंपरिक उपजीविका क्षेत्र आहे ते पुढच्या साईडचं सनराईज इंडस्ट्री आहे तिथले कौशल्य प्रदान करण्यासाठी ही बेटी बचाओ बेटी पढाओ मध्ये उद्दिष्ट वाढवण्यात आलेलं आहे. तर बालविवाह निर्मूलनाची घोषणा करणे. गंजम जिल्हा लक्षात ठेवायचा. त्यानंतर मुलींना सक्षम करण्यासाठी दर्जेदार शिक्षण, हे सगळं बोलवच्चन आहे खालचं. आता यासाठी मिशन शक्ती जी स्कीम आहे त्या अंतर्गत सचिवांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय समिती स्थापन करण्यात येईल आणि ती बाल बेटी बचाओ बेटी पढाओ याच्या अंमलबजावणीचा आढावा घेईल. तर ह्यामध्ये उद्दिष्ट वाढवण्यात सगळ्यात महत्वाचे कुठले, तर स्टेम एक वाढवलं हे लक्षात ठेवा. त्यासोबतच अपारंपरिक क्षेत्र, नॉन रिन्युएबल क्षेत्रामध्ये आणि रिन्युएबल क्षेत्रामध्ये जो फरक आहे तो 2030 मध्ये जास्त वाढेल, कारण पेट्रोल मधले जे व्यवसाय आहेत ते कमी होतील आणि सगळे
सोलर असेल, त्यानंतर वाइंड एनर्जी असेल, त्यामध्ये स्किल वाढवण्याची गरज आहे. त्यामुळं आता बॅटरी पण बघा, इलेक्ट्रिक बॅटरी असेल त्याच्यावर सुद्धा आपण लिथियम बॅटरी असेल किंवा त्याचे जे कोर्सेस आहेत ते स्किल डेव्हलपमेंट मध्ये सुरू करतोय. आता बालविवाहाचं सगळ्यात जास्त प्रमाण झारखंडमध्ये आपल्याला जर बघितलं तर आपल्याला वाटते बालविवाह सगळ्यात जास्त राजस्थानमध्ये असेल नॉर्मल, पण ते झारखंडमध्ये जे आपले जनगणनेचे प्रमुख आहेत, रजिस्ट्रार जनरल, त्यांनी सर्वेक्षण केलं होतं आणि त्यानुसार झारखंडमध्ये अल्पवयीन मुलींचे लग्न होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. असं कुठला तर अहवाल येतो आणि त्याच्यावर डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न विचारले जात आहेत. मागचे बघा तुम्ही, तर त्याच्यामध्ये फॅक्ट्स फक्त बघायचे. आता मी जरी वाचून दाखवलं तर तुम्ही लक्षात राहणार नाही, तुम्ही सारखं वाचा हे. आणि महत्वाचा जेवढा डाटा आहे तेवढा इथं बाजूला काढलेला आहे. त्याच्यामध्ये काय केलं होतं तर नमुना सर्वे होता. जी जनगणना असते ती प्रत्येक व्यक्तीच्या आकडेवारी त्यातनं घेतली जाते आणि सॅम्पल सर्वे मध्ये काय केलं जातं तर काही जिल्हे, त्या काही जिल्ह्यातली काही गावं आणि काही कुटुंबाची निवड केली जाते आणि त्यांच्यावरून सॅफोलॉजिस्ट अंदाज लावतात. तर त्यानुसार झारखंडमध्ये सगळ्यात जास्त टक्केवारी असं त्यांनी सॅफोलॉजीनुसार अंदाज लावलेला आहे. बाकीची आकडेवारी फक्त बघून घ्या. आता केरळमधील शाळांमध्ये ऑनेस्टी शॉप सुरू केलेलं आहे. ऑनेस्टी शॉप 15 शाळांमध्ये ऑनेस्टी शॉप सुरू केला. ऑनेस्टी शॉपचं काय उद्दिष्ट असणार आहे तर विद्यार्थ्यांना सत्य आणि सचोटीचे धडे देणे. आता तुम्ही बघितलं असेल की जे नॉर्वे किंवा स्कॅन्डिनेव्हियन देश आहेत तिथं काय असतं, शेतकरी एक डब्बा ठेवतो आणि बाजूला त्याचा माल ठेवतो. तुम्ही माल घ्यायचा आणि तिथं पैसे टाकायचे. हा, सिक्कीमला काही ठिकाणी आहे, पण ते फक्त नावाला आहे. म्हणजे सिक्कीमला मी सगळीकडे फिरलोय. हा, असेल काय नॉर्थ ईस्टला काही प्रमाणात असेल ते, कारण टुरिस्ट आपलेच जातात ना तिकडे, त्यामुळं तिथं थोड्या प्रमाणात आहे. पण तिकडे जर असं जनरल आहे, सामान्य आहे, तर त्याच्यामध्ये सेल्समॅन नसणार. विद्यार्थी प्रत्येक वस्तूचे पैसे दुकानात ठेवलेले कलेक्शन बॉक्समध्ये टाकू शकतील. बारकी पोरं लहानपणी कसं उचलून आल्यानंतर घरातले त्यांना मारायचे, तर हे जे शिक्षण आहे त्यांना शाळेतनं दिलं जाईल. आता वैदिक शाळेवर बघा, ही दुसरी शाळा आहे. पहिली शाळा कुठे आहे, उज्जैनमध्ये महर्षी संदीपानी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान. आता शिक्षणासाठी सुद्धा हे घटक महत्वाचा आहे. आणि दुसरी जी शाळा आहे ती ओडिसातल्या पुरीमध्ये त्याचं उद्घाटन करण्यात आलं, राष्ट्रीय आदर्श वेद विद्यालय. हे लक्षात ठेवा, नावानुसारच वेदाचं ज्ञान पोहोचवण्यासाठी असणार आहे. आता बाल आधार उपक्रम, आता जे लहान मुलाचा आधार असतं ते निळ्या रंगाचं असतं आणि त्याच्यावर कुठलीही बायोमेट्रिक नसते. आता गुजरातमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी व्हॉट्सअप किंवा बऱ्याच ठिकाणी इन्स्टाला पोस्ट करतात जन्मलेल्या मुलाचं आधार कार्ड, त्याच्यावर काय बोटाचे ठसे वगैरे नसतात, कारण ते अजून डेव्हलप झालेले नसतात व्यवस्थित. त्यामुळं त्याच्यामध्ये कुठलीही बायोमेट्रिक नोंदणी नसते. 5 वर्षाखालचे जे बालकांचं आधार कार्ड असतं ते निळ्या रंगाचं असतं, हे लक्षात ठेवा. आता ही जी संख्या आहे ती 3.5 करोडच्या आसपास गेलेली आहे. आता इथं आपला हा टॉपिक संपलेला आहे.